मी शाळेतनं घरी आलो की मी शर्ट काढायचो आणि उघडा बेडवर आणि मी जसा उठलेला असायचो सगळ्या मैत्रिणी अशा आणि मी आपला हाफ पॅन्ट आणि उघडा बंबा असा झोपलेलो आहे. तो काय करायचा, बस मी तुला शिकवलं, बस तू बस पुढे, हा मी धरलंय माझं असं म्हणून एवढं गेलं, बस शिकली शिकली शिकली, उतर उतर, मी दाखवतो कसं. म्हणजे त्या 1 तासातला मी 5च मिनिटं चालवायचे सायकल. म्हणून तू आता 5च मिनिटं चालवू शकतेस. 5 मिनिटांनी तुला असं वाटतं मोठा भाऊ येईल घेऊन जाईल. उलट उत्तर दिलं हे बदली किंवा काय, तर असं भाकऱ्या वगैरे करत असेल असं, हा बोलता बोलता हा डोंट टेल मी. मला तेव्हा असं वाटायचं की फॅशन मला फार आवडते वगैरे, तर मी तिला विचारलं की त्याला काय म्हणतात ग. तिने मला शिकवलं तर त्याला म्हणतात फॅशन डिझास्टर. माझ्या लहान बहिणीने एक भाषण होतं शाळेमध्ये, स्पीच देताना काहीतरी गोष्ट सांगत होती ती, तर ती असं आणि मग तो सिंह डराव डराव करायला लागला. माझ्या ड्रॉइंगच्या टीचरने क्लासमध्ये चांगला ड्रॉइंग काढतो त्याच्यापेक्षा मला चांगले मार्क्स दिले एकदा, का तर त्यांनी एक असा काय म्हणतो थोडासा डबल मिनिंग जोक मारला आणि तो मलाच कळला. तू ते तुला कळतंय. आणि माझी आई स्टॅटिस्टिशियन आहे, हो त्यामुळे ती मला गणित शिकवते. स्टॅटिस्टिशियन आहे, स्टॅटिस्टिशियन. त्याच्यातच एक टंग ट्विस्टर आहे. सो मला सांग, तुला भावंड किती? मला एक सख्खी बहीण आहे. बर. मावस बहिणी आहेत खूप. बर. मावस भाऊ आहे, चुलत बहिणी आहेत, चुलत भाऊ आहेत. म्हणजे मोठं आहे. हो, एकंदर म्हणजे गँग आहे. हा, म्हणजे मी रक्षाबंधन ते भाऊबीज जगतो. माझी कमाईच त्यासाठी असते सगळी. बरं, त्या तुला कधीच काही देत नसतील. असं काही नसतंच, पण बहिणींनी प्रेमच द्यायचं असतं बहिणींनी. ऑफकोर्स. खरे, आम्ही प्रोटेक्शन रक्षण वगैरे रक्षण वगैरे ते तुमचं रक्षण करायला आम्ही बांधतो. आणि आताच्या काळात तर लागतच नाही तुमचं रक्षण बिक्षण. दोन्ही वेळा पण रिटर्न गिफ्ट वगैरे नसते, दोन्ही वेळा द्यावं लागतं. ते माझ्या लक्षात नाही राहत बऱ्याच वेळा, पण त्यांचं असते आता भाऊबीज झाली आहे, भाऊबीज झाल्यानंतर असते आता रक्षाबंधन आलंय. बरोबर. पण त्याच्यामागे पण अशी आख्यायिका पण अशी असते ना की तू प्रोटेक्शन करायला चाललायस, पण गिफ्ट ऍट द सेम टाइम तू घेऊन जा. करेक्ट. बहिणींना गिफ्टच द्यायचं असतं, की रक्षाबंधन असो किंवा नसो. त्यांचे वाढदिवस पण येतात. हा, त्यांच्या अॅनिव्हर्सरी आपण सांभाळायचं. अरे काय चाललंय. पण मग आम्ही प्रेम देतोय ना, ते त्याला मौल हे नाहीये, प्राइसलेस मोल आहे ते. नकोय आम्हाला पैसे. मग तुम्हाला काय पाहिजे? पैसे, कॅश पाहिजे. बर, तुझं सांग, तुला भाऊ बहीण? मी आहे एकुलती एक. बर. पण माझा जो सख्खा काका आहे त्याला का हसतोयस तू? ही झाल्यानंतर आई वडिलांनी प्लॅन बदलला. बापरे, हेच प्रोजेक्ट खूप मोठं आहे, नवीन नको आता. सोल अटेन्शन लागणार. तर पण माझा जो सख्खा काका आहे त्याला 2 मुलं आहेत, आणि ते दोघेही खरं तर माझी मोठी बहीण 10 वर्ष मोठी आहे माझ्यापेक्षा, माझा भाऊ 7 वर्ष मोठा आहे माझ्यापेक्षा. पण आम्ही असं 5-5 मिनिटाच्या अंतरावर राहतो एकमेकांपासून, त्यामुळे आम्ही एकत्रच वाढलोय. त्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की मी एकुलती एक आहे. पण हा, म्हणजे मला फार आनंद आहे की मला मोठी भावंड आहेत, कारण त्यांना हवं तेवढं लुटता येतं. आणि तू त्यांना प्रेम देतेस? मी त्यांना प्रेम देते. करेक्ट बार्टर हे आमचं जमलेलं आहे. मी खूप मारही खाते त्याच्या बदल्यात, अजिबात. बापरे, ते तुला मारतात? ते मला खूप बुली करतात. ओ, जी टीम असते मग ते मला सांगतात की अरे जरा हे आणून दे ना, जरा पाणी आणून दे ना, तू लहान आहेस ना, मग जेवून झालं की ते पुसून. हो, हे एक असतं. म्हणजे शेंडे फळाचं तर फारच प्रॉब्लेम आहे. बापरे, केवढं सोसावं रामूच करायला लागतं. गिफ्ट घेताना काही वाटत नाही. आम्ही 2 कामं सांगितली तर लगेच सोसावं लागतं तुम्हाला. पण आपण जंप मारली बहीण भाऊ टू छोटं आणि मोठं. सो मोठं असतं त्याला जनरली समजूतदारपणा कडे झुकलेला असतो तो मोठा जो कोणी असतो तो, आणि लहान भावंड असे खट्याळ असतात, मस्त त्यांचं चाललेलं असतं. सो तुला लहान बहीण आहे म्हणालास ना तू? अच्छा, तुला मोठी बहीण. आपल्याकडे पूर्ण इंटरव्ह्यू झालाय आपण त्याच्यावर बघितलं ना असं. ओ येस, सीमा चांदेकर मॅम. येस, सॉरी. मी तर त्यावर होतो की माझा रिसर्च आहे का, तर मी म्हटलं था आम्ही यांचा रिसर्च करतो कारण मी इंटरव्ह्यू ऐकला. मोठी बहीण आहेस का लहान बहीण आहेस? मी एकुलती एक. नो डाऊट. तू मोठा भाऊ आहेस का लहान भाऊ आहे? हा, बघ, तो तुला समजून घेऊ शकतो ना वगैरे सगळं. त्याला कळून येतं. काय संबंध आहे मोठा भाऊ? मग त्याला कळून येतं. मुळात भाऊ हा प्रकारच अभ्यास करून आलेला आहे.
आणि याच्यात असं झालंय की मला असं वाटत होतं की मोठा भाऊ असला इन जनरल असं सांगतात ना की समजून घे वगैरे, पण ह्याचे काय असं सायकोलॉजिकल इफेक्ट वगैरे असलं माहित नव्हतं. मग त्यानंतर मला ते पॉडकास्ट सजेस्ट होतात आणि त्या पॉडकास्ट मध्ये आता सांगितलंय मला, आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं ओके माझ्याशी काहीतरी चुकीचं झालंय. सो त्यांनी सांगितलंय झालाय तुला सो त्यांनी सांगितलंय की असा मोठा भाऊ असण्याने काहीतरी तुम्हाला खूप रिस्पॉन्सिबल राहावं लागतं वगैरे, आणि हे इंडियात नाही येते, कोणतरी ऑस्ट्रेलियन प्रोफेसर आहे त्याचा रिसर्च आहे वगैरे. आणि तुला रिस्पॉन्सिबल राहावं लागतं, आणि सो तू जेव्हा मोठा होतो तुझ्या रिलेशनशिप मध्ये पण त्याचा फरक पडतो, आणि मग तू जेव्हा ती एक येतं ना की तू माझ्या पप्पासारखं वागू नको वगैरे. सो त्यांनी त्याचं कनेक्शन लावलं की त्याचं वाक्य आहे फर्स्ट क्लास दाभाडे मध्ये पण, ही बहीण नाही आई आहे. नाहीतर काय. बरोबर आहे. सो त्यांनी ते सांगितलं, मला तेव्हा जाणवलं ओके एवढं सगळं झालं, एवढं सगळं आपल्या बाबतीत घडलं आपल्याला कळलंच नाही. नाहीये. बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट झालं. रिसर्च करू नये, नको ते इन्फॉर्मेशन तो मला सगळंच झाला. आणि तो हुक पॉइंट पण असा असतो ना की मोठा भाऊ आहे का, सो आपण थांबतोच ना की ठीक आहे मला थोडं क्लिशे वाटू शकतं पण एक लाईन ऐकतो ना काहीतरी डिफेन्स साठी भेटेल. ट्रॉमा झाला नंतर त्याला या सगळ्याचा. मला वाटतं तूच व्यक्त हो आज, आम्ही तू व्यक्त हो. याच्यावर एक वेगळी फिल्म काढूया का आपण? हो ऍक्च्युली. आणि पुन्हा स्टोरीज पण अशा येतात ना की घरातला जो मोठा असतो मग त्याने शिक्षण लवकर सोडलं, मग त्याने खूप सारे हे केले, आणि मग त्याच्यावर तो असा म्हणजे ते आपल्या फिल्म मध्ये कसं आईसाठी खूप दाखवलं की आईने कसं असलं पाहिजे, आईने नेहमी सॅक्रिफाईस केलं पाहिजे. मला असं आईनंतर मोठा भाऊ आणि मोठा बहीणच जास्त असे की त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या गेल्या. खरंय. हे मात्र खरंय बाबा. हे खरं. आणि त्यांना त्यांचं काहीतरी सोडावं लागलंय लहान भावंडांसाठी, आणि समहाव ते नॉर्मलाइज केलं गेलंय. हा मोठा प्रॉब्लेम आहे. नॉर्मलाइज कसं काय करू शकता तुम्ही की त्यांना त्यांचं आयुष्य जगता आलं नाही, जस्ट सॅक्रिफाईस. दॅट इज कम्प्लिटली ट्रू. पण ना मी तुला सांगू, हे नॉर्मलाइज्ड मला नाही वाटत आहे की हे नॉर्मलाइज्ड आहे. हे घडतं असं. हे नॉर्मलाइजचं आपण त्याला टॅग नको लावायला, पण हे असंच घडतं. कारण इवन जे मोठे भाऊ किंवा मोठ्या बहिणी असतील, दे लव्ह टू स्टेप अप टू, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काही वेळेला स्वेच्छेनं नसेल, पण काही वेळेला स्वेच्छेनं सुद्धा त्यांना आवडतं की आपण स्टेप अप करूया, आपण या लहान भावाला जपूया, मी सांभाळते आता. म्हणजे माझ्या बाबतीत तेच आहे की काय म्हणजे आई वडील माझे जेव्हा वेगळे झाले त्याच्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीनं स्टेप अप केलं, आणि मग ते परिस्थितीनुसार सुद्धा आणि स्वेच्छेनं सुद्धा, कारण जीवापाड प्रेम तर होतच, तर मग यांच्यासाठी स्टेप अप. मग तिनं शिक्षण बाजूला ठेवलं आणि जॉब करायला घेतला. मग तिनं तो जॉब कसा एन्जॉय करायचा ह्याच्याकडे लक्ष दिलं. त्यात कुडत नाही बसली की यार मला तुमच्यासाठी हे करावं लागलं, ती कुडत नाही बसली, ती तो जॉब तिनं एन्जॉय केला. मग नंतर तिनं साइड बाय साइड स्वतःचं शिक्षण चालू ठेवलं. याच्यामध्ये 2-3 वर्षाचा गॅप गेला, जे ती रिग्रेट करते की यार 2 वर्ष ती वाली वाया गेली, पण तिनं ते केलं. त्याचा रिझल्ट मी आहे असं समज. म्हणजे मी जर का आता मॅच्युअर्ड आहे, मी जर का आता स्वतःच्या पायावर उभा आहे, किंवा मी जर का आता इतक्या अभिमानाने लोकांना इंटरव्ह्यूज देतोय, तर तो कॉन्फिडन्स माझ्या मागे येण्यामागचं कारणच ते आहे की ती 2-3 वर्ष आई बरोबर माझ्या बहिणीनं वडिलांसारखं सांभाळलेलं आहे. हा तो मुद्दा आहे. बरं, हा झाला मॅच्युरिटीचा भाग. त्यात सुद्धा बावटपणा केला नाही का तर केला. आमची भांडणं बावटासारखी, उगाच एकमेकांवर बसणे, शिव्या घालणे एकमेकांना, हे तर चालूच असतं. हे कधीच बदलत नाही. भले तुमच्यामध्ये भांडणं होतील, पण काय म्हणजे आपण नात्यांबद्दल आपण बोलायला जातो, ते रक्ताच्या नात्याला काहीतरी अर्थ असतो असं माझं मत आहे. ते आज होईल, 10 वर्षांनी होईल तुमचं बोलणं, परत भेटणं, जे काही आहे ते बरोबर, पण ते झाल्याशिवाय काही राहत नाही. ते रक्ताचं नातं आहे. आणि दुसरं कोणीच म्हणजे जे तुम्हाला काय कान भरत असतील तुमचे, ते तुमचं आयुष्य नाही जगले. तुमचं आयुष्य तुम्ही जगलाय. तुम्हाला माहितीये बहीण कशातनं गेली, तुम्हाला माहितीये भाऊ कशातनं गेला. दॅट इज इट. सो बेसिकली पॉडकास्ट वाला माझं कान भरत होता. करेक्ट. याच्यावर निष्कर्ष जो काढलाय तो इम्पॉर्टंट. अल्गोरिदम बदल तुझं. सो आपण आता भांडणाचा विषय काढला, आणि ऑब्व्हियसली आपण लहानपणी भांडणं करतो. सो अशा कोणत्या एकदम की आता वाटतं की थोड्या यार जरा जास्तच फालतू गोष्टींसाठी भांडणं झाली, म्हणजे फालतू इन द सेन्स, फॉर एक्झाम्पल माझ्या लेवलची भांडणं सांगतो मी की पार्ले बिस्किट फॉर एक्झाम्पल, त्याच्यात आपण बिस्किट मोजू शकतो किती येत आहे. सो 3 भावंड असेल तर
ते प्रत्येकाला डिवाइड होणार आणि मग आपला एक पॉईंट असतो ना की मी मोठा आहे तर मी जास्त खाऊ शकतो. ओके रिलेट नाही होत आय थिंक सो. नाही होतं का म्हणजे ह्याच्यात रिलेट काय होतं, मी जास्त खाऊ शकतो हा मुद्दा नाही. म्हणजे आता मी पण एकुलती एक आहे, पण मी आजीकडे वाढली आहे तर मला खूप कझन्स आहेत म्हणजे खूप, आणि मी सगळ्यांचं छेंडेफळ आहे. सगळ्या कझन्स मध्ये मी सगळ्यात लहान आहे. सो 3 बिस्किटं आजी द्यायची दुधाबरोबर चहा बरोबर खायला. तर माझा जो माझ्यापेक्षा मोठ्या मावशीचा मुलगा आहे सिद्धार्थ ताम्हाणे, तो खूप अवली होता. त्यामुळे मी खूप गरीब वाटत होते घरात लोकांना, कारण तो खूप मस्ती करत. माझ्या वाटणीची मस्ती सुद्धा मला चान्सच द्यायचा नाही. तो स्वतःच एवढी. तर माझ्यातलं एक बिस्किट चोरणे, ते पार्लेजी, किंवा त्याचे जेव्हा आपण तुकडे करतो तर असं होतं ना, मोठा एक तुकडा चुकून होतो, एक छोटा होतो. बरोबर. तो मला हे कन्व्हिन्स करायचं मी मोठा आहे ना तुझ्यापेक्षा 6 महिने का 8 महिने, सो हे मला मिळणार आहे, छोटं तुला मिळणार. हे जे बिस्किटाचं तू सांगतोयस हे तिथनं येतं, खूप व्हायचं पूर्वी. माझी भांडणं तर मला आठवतं, म्हणजे सेम तुझ्यासारखंच माझं आहे की कझन्स जास्त आहेत, मी एकुलती एक आहे. पण आम्ही लोणच्याच्या फोडीवरनं भांडलोय, की तुझी मोठी की माझी छोटी. आम्ही उशांच्या अभ्र्यांवरनं भावलो, आम्ही भावलीच्या चड्डीवरनं भांडलोय की ती माझ्या भावलीची चड्डी हे नॉन रिलेटेबल आहे, मी आता सांगतो. अरे हे एवढं सायकल, तेव्हा ना आमच्या घरी सायकल नव्हती आजीकडे, ती भाड्याने मिळायची सायकल चालवायला ना. 5 रुपये तास. 5 रुपये खूप होते ते. माझ्या लहानपणी 5 रुपये नव्हते. मी भाड्याने सायकल आणायचो ते 5 रुपये तास. नाही माझ्या लहानपणी 2.5 रुपये वगैरे, अजून कमी असेल. सो ते काय 1 तास जर असेल ती सायकल, मग ती द्यायची. त्या 1 तासांमध्ये माझा, त्याला मी दादू म्हणते सिद्धार्थला, तर तो दादू पटकन शिकला ना सायकल चालवायला. मग आता मला शिकवायची वेळ आली, तर तो काय करायचा, बस मी तुला शिकवतो, बस तू बस पुढे, हा मी धरलंय मागे, असं म्हणून एवढं गेलं. बस शिकली उतर मी दाखवतो कसं. म्हणजे त्या 1 तासातला मी 5च मिनिटं चालवायचे सायकल, आणि खूप अन्याय. हळूहळू शिकले अरे पुढे सायकल, कारण 5 मिनिटं रोजची, एवढंच आहे त्याच्या मागचं. म्हणून तू आता 5च मिनिटं चालवू शकतेस. 5 मिनिटांनी तुला असं वाटतं मोठा भाऊ येईल घेऊन जाईल. 5 मिनिटाचा रियाज. मी प्रॉपर सायकल चालवू शकतो. कधी चालवायचे मी पूर्वी, आता काय वेळच नाही आली आहे. आता लाईफ सायकल, आयुष्याचं सायकल, संसाराचं सायकल चालवण्यात फिलॉसॉफिकल. सो हे डेफिनेटली होतं भावंडांचं मॅन्युप्युलेटिव्ह. फक्त एक होतं, आमची जी सगळ्यात मोठी बहीण आहे कझन्स मधली, स्वप्नाताई, ती माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. ती आमच्यात सगळ्यात, तू जे मगाशी म्हणालास मोठ्या, ती सगळ्यात समजूतदार आहे, सगळ्यात चांगली आहे, सगळ्यात आमच्यात प्रेमाने वागणारी आहे. त्यामुळे ती शक्यतो ही भांडणं मिटवायला पुढाकार घेऊन, कारण माझी जी मावशी आहे ती डायरेक्ट धपाट्यांवरच यायची, मधलं काही नाही. म्हणजे दादूला असं नाही बाळा असं करू नये वगैरे, फाड 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 पाठीवर धपाट्यांनीच सुरुवात. पण ती असं मध्ये पडून, नाही असं नाही, तिला थोडं द्यायला पाहिजे. मग आम्ही तिच्या कानात जाऊन सांगायचो. मोठ्या बहिणीचं हे होतं, तो मला असं बोलला, मला तसं बोलला, तो मगाशी मला असं बोलला, टीचरला जाऊन सांगितलं. मला एक विचारायचंय, मी आता ना सध्या ते आता लहान मुलांना मारू नये, ओके फाईन, आपण तर मार खाल्लेला, छान पैकी आपण कोणी हाईड नाही करू शकत. मी नाही खाल्लंय. काय बोलते? नाही, म्हणजे केव्हाच गिव्ह अप. मी फारच नाजूक होते लहानपणी. आय हॅड अ रिझन, म्हणजे मी चुका, मेडिकल रिझन, म्हणून नाही खाल्ला. मीही कमी खाल्ला, पण खाल्लाय. नाही, मला विचारायचंय कशाने मार खाल्ला? स्लीपर, स्लीपर, जे पांढऱ्या आणि ब्लू स्लीपर्स यायच्या ना, त्यांनी एकदा आजीनी मारलं होतं मला. आई तर म्हणजे मी एकदा आजीकडे असायचं ना, आई बाबा कधीतरी व्हिजिट करायचे, तर जनरली आई आली की आई अभ्यास घ्यायची. कधीतरीच असं व्हायचं की बाबा अभ्यास घ्यायला बसलाय, तर बाबा हा किस्सा सांगतो, ऍक्च्युली मला आठवत नाही, पण त्याचं म्हणणं आहे, एकदा तो बसला अभ्यास घ्यायला, म्हणाल चल आता मी अभ्यास घेतो. तर मी वही पुस्तक सगळं घेऊन आले माझं, आणि मी एक पट्टी घेऊन आले आणि मी ती त्याच्या हातात दिली. तर तो म्हणाला ह्याचं काय, आई अभ्यास करताना पट्टी घेऊन बसते. माझ्या सिस्टम मध्येच हे होतं की आता कंडिशनिंग, अभ्यास घ्यायला आपलं कोणी बसलं की त्याच्या हातात एक पट्टी पाहिजे, चुकलं की एक पट असं एक व्हायला पाहिजे. बाबाला माझ्या काही झेपलंच नव्हतं. काय आई म्हणाल नाही,
आई चिमटे काढायची माझी. हा मी चिमटे खूप चिमटे माझं बोलता काय कसं मला ते इथे धरून ठेवायची सोडत तरी सोडत नाही असं एक इमोबिलाइज होऊन जायचो मी इथे थांब ना नको. हेमंत किस्सा सांगतो. हेमंतची आई म्हणजे उलट उत्तर दिलं हेमंतनी किंवा काय तर असं भाकऱ्या वगैरे करत असेल असं हा बोलता बोलता हा डोंट टेल मी लागला मला. हा जो दादू आहे ह्या दादूनी म्हणजे आता तो ऑटोमोबाईल इंजिनियर का असं काहीतरी आहे म्हणजे वेगळा जॉब करतो तो आता. छान त्याला एक मुलगी आहे. तेव्हा तो इतका मस्तीखोर होता की एकदा त्याचं माझं काहीतरी एक गटार होतं गटार पुण्याला आणि सगळे आम्ही तिथले एरियातली मुलं खेळत होतो वगैरे आणि मला तो म्हणाला काहीतरी झाल्यावर ढकलू का तुला गटारात. म्हटलं त्याला एवढी नाही हिंमत तुझ्या आणि मी लहान होते त्याच्यापेक्षा म्हणजे फिजिकली ऑल्सो. म्हटलं नाही तुझ्यात हिंमत एवढी. तर त्यांनी मला ऍक्च्युली गटारात ढकललं. असं म्हणते का तू बघ मी कसं ढकलतो. म्हणजे हे कितवीत चाललंय मी तिसरीत तो चौथीत वगैरे ह्याच्यात असं गटारात. आणि मग माझी बहीण आली पण आता घरी तर जायला पाहिजे ना म्हणजे आता आवरणार कसं आहे. घरी गेले त्याच्या आईने विचारलं मला काय झालं. म्हटलं ते नाही काय झालं. शेवटी मी कोणीतरी सांगितलं की दादूनी ढकललं. माझ्या मावशीनी म्हणजे इथनं सपोज तिथे असेल कुठेतरी ते गटार जिथनं आम्ही हे उद्योग करून आलो. माझ्या मावशीनी त्याला हाताला धरून फरफटत परत त्या गटारापर्यंत नेलं. त्याला त्या गटारात टाकलं. आता येते चालत रिव्हेंज. माझ्याकडे मी मार खाल्ल्यापेक्षा दादूनी म्हणजे सिद्धार्थनी मार खाल्ल्याचे एवढे किस्से आहेत. ओ माय गॉड. ढकलू का पाण्यात फार रिअल लाईफ हो मला त्यामुळे मला हे प्रश्न नाही म्हणजे आता हे फर्स्ट क्लास दाभाडे करताना ना फक्त मी मोठी बहीण झाली आहे एवढंच. पण मला हे जे प्रॉब्लेम्स सीन इट ऑल. सगळ्याचं उत्तर आमच्यावर काढलं. दादूचा सगळा राग मी ह्यांच्यावर म्हणजे मी आज दादू असते तर असं तू विचार करून त्यांची मला सर्वात जास्ती क्रूरता माझ्या बहिणीने ही केली होती. ती मोठी होती आणि शाळेत असतं ना की एक प्रोजेक्ट असतं की व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन लाईफ असं. तर मला तेव्हा असं वाटायचं की अरे फॅशन मला फार आवडते वगैरे. तर मी तिला विचारलं की त्याला काय म्हणतात ग. तिने मला शिकवलं तर त्याला म्हणतात फॅशन डिझास्टर. मी शाळेत जाऊन हे बोलले आय वॉन्ट टू बिकम अ फॅशन डिझास्टर. नो बेबी यू डोंट वॉन्ट टू बिकम. मी कितीतरी वर्ष हे लोकांना सांगायचे की आय वॉन्ट टू बिकम अ फॅशन डिझास्टर. म्हणजे आता 3-4 वर्षांनी. हो अगदीच नुकतं. एकदा तर माझ्या लहान बहिणीने ती माझी कझिन आहे पण माझ्या लहान बहिणीने एक भाषण होतं शाळेमध्ये आणि आम्ही सगळे खाली बसलो होतो. म्हणजे मी तिची मोठी बहीण सगळ्यांना शाळेत माहितीये. तर तिने स्पीच देताना काहीतरी गोष्ट सांगत होती ती. तर ती असं आणि मग तो सिंह डराव करायला लागला असं ती बोलली. आणि त्याच्यावर मी पूर्ण वर्ष ट्रोल झाली मी फॉर नो रिझन. म्हणजे माझी लहान बहीण चुकली पण मलाच ट्रोल करत होते लोक की हे तुझी बहीण डराव क्या बात है. एक्झॅक्टली. सो हे काहीतरी विचित्र आणि फनी किस्से आहेत. आणि ऍट द सेम टाइम म्हणजे आता हे तर झालंच पण खूप एक इमोशनल कनेक्ट असतो. तेच म्हणते हे सगळं तेव्हा होतं. आता जेव्हा मी 42 वर्षाची आहे तो 43 वर्षाचा आहे. त्याला आता एक छोटी मुलगी आहे. ती मस्ती करते तर तो फार फ्रस्ट्रेट खूप मस्ती करते आणि खूप मस्ती करते. आमचं असं होतं दादू यू कांट से इट. आता आम्ही ते किस्से ऐकून असं होतं की का करायचो आपण आता एवढी मस्ती पेक्षा सुद्धा आय विश वी कुड जस्ट गो बॅक. म्हणजे आता असं आहे की तो कामासाठी चेन्नईला असतो. माझी मोठी बहीण पुण्यात असते पण लांब राहते खूप बिझी असते. एक बहीण माझी 2 कझन्स माझे ऑस्ट्रेलियाला राहतात. मी मुंबईत असते. असं वाटतं की तेव्हा जो वेळ आपण भांडणात घालवला ते अर्धे पार्लेजीची बिस्किट तोडण्यात घालवला. हाऊ आय विश वी कुड जस्ट गो बॅक आणि बी नायसर टू इच अदर. वी विल हॅव सम गुड मेमरीज टू टॉक अबाउट. असं खूप वाटतं आता की एक ती सपोर्ट सिस्टीम आपल्या नकळत असते. म्हणजे तेव्हा नव्हतं वाटलं असं की माझे कझिन हे माझं सपोर्ट सिस्टीम आहे किंवा आपल्यावर अशी वेळ येईल की आय विल मिस देम.
असं कारण आपण ते रिलेशन की मे महिन्याच्या सुट्टीत येतात, दिवाळीच्या सुट्टीत येतात, क्रिसमसला येतात, अजून काहीतरी येतात, सगळे येतात, सगळे पिकनिकला जातात. आपण कझिन्स म्हणून पिकनिकलाही जात नाही आता. म्हणजे आता ती बरं आत्ताचे लहान मुलं सुद्धा त्यांचे जातात, त्यांची शाळा घेऊन जाते त्यांना एक वेगळी, मित्रांचे असतात, मैत्रिणींचे असतात, पण भावंडांच्या नसतात. म्हणजे आणि आपल्या लहानपणी तरी, माझ्या लहानपणी तरी पिकनिक म्हणजे एक शैक्षणिकच असायची ती. म्हणजे आपण आता सिंहगडावर फिरायला जायचं तर आजी आधी ती सगळं एक्सप्लेन, सिंहगड कसा होता, तिथे शिवाजी महाराजांनी काय काय केलं, त्यांचं हे काय झालं, तेच होतं. आता असं काही मला दिसतच नाही की आपण असं काहीतरी आत्ताच्या मुलांना करवतोय. आपल्यालाही वेळ नाही हा भाग सोड, पण आय रिअली विश आय कुड गो बॅक अँड स्पेंड सम नाईस टाइम्स. नाही, ह्याचं मला असं वाटतं याचं आणखी एक कारण आहे की आपल्याकडे माहिती करून घेण्याची साधनच नव्हती. म्हणजे आता गडावर जायचंय तर महाराजांनी, तानाजी मालुसरेंनी काय काय केलं, मग ते कसा पराक्रम, सगळं ते जे समजावून सांगायचे आपल्याला, तीच आपली माहिती होती. आता पोरग हे उचलेल गुगल, ही इज म्हणजे कुठल्या वेगळ्याच प्रकारच्या माहितीमध्ये तो जगेल. आता एसे ना तर चॅट जीपीटी आहे रे. एक्झॅक्टली. लिहितो एसे तुमचा. देर इज नो सस्पेन्स नाउ, देर इज नो, एव्हरीबडी नोज एव्हरीथिंग. सगळ्यांना सगळंच माहिती झालंय. पण मला हे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादं गाणं आवडलं असेल तर त्याचे लिरिक शोधून काढायला, ते गाणं इतकं हळूवारपणे ऐकायचं, पॉज करत करत मग त्याचे लिरिक्स माझ्याकडे. यू हॅव गॉट दिस नाउ. सो ती जे तुझं एक अॅनालॉग मजा होती ना, नॉन कनेक्टेड मजा होती ना सगळी, ती मजा मे बी, मी असं काय कम्पेअर नाही करणार, पण ती मजा नाहीये. बट आता मे बी वेगळ्या मजा आहे. मे बी आता ते जेव्हा कदाचित म्हणजे, आणि आपण त्याला रिलेट पण नाही करू शकत समाव, म्हणजे ती अगदीच नवीन आता पिढी आहे. पिक्चरचा निघाला विषय आता की आम्हाला तर होतं की शाळेत पिक्चर दाखवायचे. मी गावी एकदा शाळेत असताना पिक्चर बघितला होता आणि श्यामच्या आईला सगळा क्लास रडायचा. तिथे ती शिकवायची पण करतो, पोरांनी रडू नये, पोरं रडतात आणि दुसरा पण रडतात, अरे तो रडला रे, श्यामच्या आईला सगळे पूर्ण क्लासरूमच रडली. छोटा चेतन नावाची फिल्म होती. करेक्ट. छोटा चेतन आम्हाला, मी सांगतो, छोटा चेतन दाखवायला घेऊन गेले होते, लेजंड ऑफ भगतसिंग दाखवायला घेऊन गेले होते, तोपर्यंत मी कॉलेजला होते, स्वातंत्र्यवीर सावरकर बघायला घेऊन गेले होते, त्याच्यानंतर भालजी पेंढारकरांचा छत्रपती शिवाजी महाराज बघायला घेऊन गेले होते. तर काय हे सिनेमे आता खरं तर आपण कुठेही पाहू शकतो, पण त्या वयात शाळेतल्या मित्रांबरोबर किंवा आपल्या भावंडांबरोबर जर का एकाच शाळेत असू तर त्यांच्या बरोबर तो सिनेमा पहिल्यांदा पाहताना जे फिलिंग यायचं, म्हणजे छत्रपती शिवाजी पेंढारकरांचा तो सिनेमा, तो तर किती जुना आहे, केवढा जुना आहे, पण तो इतका असा भव्य नवीन वाटायचा की यार आत्ताच झालेला आहे. सो म्हणून मी म्हणतोय की आपण जे ऑस्ट्रक व्हायचो, आपल्याला जे भव्य वाटायचं, ती भव्यता आता ह्याच्यात सामावलेली आहे. त्या भव्यतेची वेळ पण म्हणजे आता ते 1 मिनिट वर आल्यामुळे, आणि म्हणून ही म्हणतीये तशा भेटी कमी झाल्या, कारण आठवण आली तर आपण फोन करतो, फॅमिलीचा, आणि सॅटिस्फाय होतो. त्या फॅमिलीच्या ग्रुपचं नाव आहे, माझ्या आजोबांना, माझ्या आईच्या वडिलांना पप्पा म्हणायचे. तर आमचा एक ग्रुप आहे आजी पप्पांची पिल्ली, त्याच्यावर सगळे कझिन्स आहेत, सगळे. प्रॉब्लेम असा होतो, त्याच्यावर एक गुड मॉर्निंग टाकलं, मग त्याच्या दोन्ही बाजू आहेत. मग असं वाटतं की येस वी ऑल आर कनेक्टेड. आता सगळे पूर्वीसारखं राहिलं नाही की ऑस्ट्रेलियाला गेली म्हणजे आता कधी हिचा फोन येणार आणि बोलणार. बरोबर. आता ते सगळं आहे, पण हे करत असल्यामुळे तितकंच सोपं आहे सांगणं, अच्छा तुझा वाढदिवस आहे पण नाही येता येणार आहे रे मला, हॅपी बर्थडे, ऑनलाईन मी तुला गिफ्ट पाठवते, ऑनलाईन मी तुला राखी पाठवते. त्याच्यात मजा नाही, म्हणजे आता पर्याय नाहीये आपल्याकडे. पण ती जी मजा होती ना, ती ऍक्च्युली दिवाळीला सकाळी भाऊबीजेला भावाला ओवाळणी, त्याला फार मजा यायची. मला थंडी असायची, पुण्यात राहायचं मी तेव्हा, सकाळी तो शर्टाशिवाय पॅन्ट वर बसलाय आणि ते थंड उठणं आपण त्याला लावतोय. आउटस्टँडिंग. नाही मिळत आता मजा करायला, थंडीच नाही. हे तर तितकंच खरं आहे की मी आता आपण चेष्टेवारी म्हंटल, पण ते भाऊबीजेला जी मजा येते ना, जेव्हा सगळी फॅमिली एकत्र असते, सगळे एकत्र. तुमच्यामध्ये तो असा हे लावायचा, असं इथपर्यंत माझ्या बहिणी इथपर्यंत, मला मी असं खाजवलं तर कुंकू यायचं बाहेर. एक वेगळाच प्रश्न तुम्हाला विचार, कारण मी हे केलंय. म्हणजे आम्ही काय आहे, तो जो दादू आहे, आम्ही 6 भावंड आहोत.
सख्खी मावस भावंड 6 आणि मग मावस पण जवळच होती, पण ते दोघं मोठे होते आमच्यापेक्षा खूप, त्यामुळे ते ह्याच्यात नव्हते. तर आम्ही 6 बहिणी मिळून 5 बहिणी आणि एक दादूला लहानपणी मेकअप करायचो, तर मोठ्या बहिणीच्या कानातले घालून फ्रॉक वगैरे घालायचो आणि मग तेव्हा असं नव्हतं, पण एक फोटो सेशन करायचो. तुझ्या बाबतीत झालंय असं? 100% झालेलं आहे. Where is that photo? मला साडी वगैरे नेसून टिकली वगैरे लावून. हो, आम्ही पण आणि आमच्याकडे फोटो तेव्हा रूज लावायचे ना, रूज इथे लाल $2 सारखे असे गाल करायचे माझे. बट आय एम शुअर की तू जितका हँडसम आता दिसतो तितका सुंदर तू तेव्हा दिसत असणार आहेस. लहानपणी फोटो पाहिलेत मी, बावळट. दिसायचं. पण हे काय म्हणजे आम्हाला नाही, आम्हा भावांना नसते हाऊस की माझ्या बहिणीला शर्ट पॅन्ट घालू आणि टाय वगैरे लावू आणि हेअरकट वगैरे करू. अशी तुम्हाला काय हाऊस असते भावांना पोरगी बनवायची? खूप आणि लहानपणी ना से नसतो, कारण एक वेगळं से असतं नसतो. हो, आणि आम्ही 5 बहिणी 1 भाऊ, त्यामुळे मुलींचं कसं असतं जनरली बॉयकटच असतो, त्यामुळे ते पॅन्ट शर्ट घातलं तरी काही एवढं वेगळं वाटतच नाही. पण तुम्हाला जेव्हा हो का खूप लांब होते, त्याचा दुष्परिणाम हा होता की दादू ते ओढायचा असे. याचा रिझल्ट याचा होतो, हा असतो रिझल्ट. म्हणून आता कमी केस करून सगळीकडे. दुसऱ्या गेल्यावर होता की शाळेत बहीण भाऊ एकाच जायचे आणि मोठा भाऊ असेल तर ते छोट्याची कंप्लेंट करायला ते मोठ्याला बोलवून घ्यायचे की आज त्याने वागितलं असं. पण त्याचे फायदे पण होते. अरे म्हणजे आता मला सख्खा माझे भाऊ काही सेम शाळेत नव्हते, पण माझ्या जवळच्या 2 मैत्रिणी राधिका खेनट आणि निशिगंधा गंगावणे पुण्याच्या शाळेतले, त्यांचे मोठे भाऊ शाळेत होते आणि आम्ही जेव्हा अशी 4थीत वगैरे होतो तेव्हा ते 9वीत प्रिफेक्ट वगैरे, त्यामुळे त्यांचे मित्र हे आमच्यासाठी दादा कॅटेगरीतच गेलेले होते ना. बरोबर. त्यामुळे आम्हाला असं शाळेत असं जरा काही झालं की हिनी धक्का मारला, ह्यांनी हे केलं, दादाला नाव सांगे ना, तू तुझा दादा नाहीये, तो राधिकाचा दादा आहे, पण तू त्याच्या जीवावर आता एक कॉन्फिडन्स घेऊन आमचं मी दादाला सांगे ना, आनंद दादाला, तर ती जी एक दादाला सांगेन वाली गंमत होती ती भारी होती. स्वीट. मी हे खूप केलंय की मी निखिल दादाला सांगेन ना, म्हणजे निशिगंधाचा मोठा भाऊ, तो माझा पण दादा, तो त्याचे मित्र आहेत, त्या सगळ्यांना दादा म्हणून सुरू काम. आता लहानपणी मला शिकवलं जायचं, म्हणजे जनरली कोणीही थोडं मोठ्या वयाचं मित्र आयुष्यात आला की आई दादा म्हणायचा त्याला, दादा म्हणायचा त्याला. आणि आता जसे माझं लग्न जमत नाहीये किंवा आता त्या प्रोसेस मध्ये आलं, तू सगळ्यांना काय ग दादा करते, तूच शिकवलंस मला. हे काय म्हणजे. मी गेले होते शादी.com वरनं भेटायला, पण दादा म्हणून नमस्कार केला आणि परत आले रशीद निघून. मोठ्या बहिणीच्या मैत्रिणींवर अशी लहानपणी त्याला आपण लाईन मारणे म्हणणं क्रश असतं तुला फॉर शुअर, कारण त्या सगळ्या घरी येऊन बसायच्या. आणि एम्बॅरेसिंग काय मी तुला सांगतो, मला एक सवय असायची, मी शाळेतनं घरी आलो की मी शर्ट काढायचो आणि उघडा बेडवर आणि मी एक अर्धा तास झोपायचो. आणि मी जसा उठलेला असायचो सगळ्या मैत्रिणी अशा, आणि मी आपला हाफ पॅन्ट आणि उघडा बंब असा झोपलेलो आहे, तर मी असा पांघरुणातनं स्वतःला पोर करत करत हळूहळू पांघरुण अंगावर घेऊन मी कल्टी मारायचो. आणि तिच्या मैत्रिणी कशा 9वीतल्या वगैरे अशा, म्हणजे ड्रेसेसही त्यांचे वेगळे असायचे ना, 9वीतल्या मुलींचे आणि 4थी 5वीतल्या मुलींचे. बरोबर. तर असं इतकं एम्बॅरेस व्हायचं मला, तू उठवलंस का नाही मला, तुझ्या मैत्रिणींसोबत मी उघडा फिरतो इकडे, तुला काहीच असं नाही वाटलं? बरं, त्यांना गंधही नसेल या सगळ्या गोष्टींचा. त्यांना असं वाटतं की हे आपलं छोटं आहे याचं, पण आम्हा पोरांना असं व्हायचं की बापरे, मे बी अ प्रोबॅबल वाईफ ऑफ माईन. काही हरकत नाही. आणि असं तेव्हा तर वाटायचं नाही. मैत्रिणी म्हणजे मोठ्या बहिणींच्या मित्र घरी यायचे, तर मला सगळ्यात घाई कसली असायची, म्हणजे आता बाकी तर काही बोलणं वगैरे, बरं त्या मला बिट्टू म्हणतात, त्यामुळे ते मित्रही मला बिट्टू म्हणायचे. त्याचा मला राग यायचा की तू त्याच्यासमोर नको ना मला बिट्टू म्हणू, अदरवाईज म्हण. पण माझं हाईट ऑफ म्हणजे माझा आता क्रश फुलफिलच झाला जाणू, तो असं येताना दिसला ना, बघ त्याचे 2 मित्र होते माझ्या ताईचे, ते रेग्युलरली घरी यायचे, जवळ राहायचे. तो येताना दिसला की मी आत पहिले जाऊन ट्रे मध्ये पाणी रेडी, आता तो
कोणीतरी पाणी द्यायच्या आत आपण पहिले जाऊन पाणी द्यायचं. अरे. मग तो अरे थँक्यू बिट्टू असं बस झालं. बिट्टू मुलगी खुश. पसंत आहे. बिट्टू हा, मुलगी गेली तिथे लग्न. तू आठवडाभर चिल मध्ये आठवडाभर chill मध्ये. नाही. वेस्ट लाईफची गाणी ऐकते. बरं तुमची प्लेलिस्ट काय होती लहानपणी गाण्यांची, आठवत आहे? हो. आणि हो माझ्याकडे कारण सगळे जी मोठी बहीण आहे किंवा ते जे मोठे भाऊ आता ऑस्ट्रेलियात असतात तेव्हा तो इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होता आणि मी शाळेत होते. बरोबर. तर माझ्या मोठ्या बहिणी तेव्हा बिनाका गीतमाला लागायचं. बिनाका गीतमाला दिस इज इन 84, 85, Very, very 86 वॉट एव्हर. तर ते लिहून काढायचं सगळ्या. पहिलं गाणं हे आलं, दुसरं गाणं हे आलं, टॉप 20 टाईप असायचं. बर. आणि मग ते रेफर वगैरे करायचं. तर ती होती माझ्या लहानपणी गाणी. मुझे नींद ना आए, दॅट वॉज लाईक ओ माय गॉड. म्हणजे मुझे नींद ना आए तरी हम नंतर आला. खूप जुम्मा चुम्मा देते वॉज अश्लील गाणं. यू कांट लिसन टू दॅट सॉन्ग. किशोर कुमारच्या गाण्याची माझ्या भावाला एक फार, तर तेच कॉन्स्टंट ती एक कॅसेट आमच्याकडे होती. ती सतत प्ले व्हायची. अच्छा. कयामत से कयामत तकची कॅसेट होती. ती सतत प्ले व्हायची. त्याच्यात डायलॉग्स होते. डायलॉग्स हा म्हणजे त्या कॅसेट मध्ये ना त्यांच्या एका सीनचे डायलॉग्स होते आमिर खान जुही चावलाच्या. अच्छा. तर त्याच्या सकट आम्हाला ती गाणी पाठ असायची. म्हणजे हा असं म्हणत आप या कैसे तुम या इथपासनं आम्ही ते म्हणायचो. माझ्याकडे तर हीच होती सगळी गाणी. मला आमच्या इकडे एक संतोष म्युझिक पार्लर नावाचा एक प्रकार होता. संतोष म्युझिक पार्लर. हा गंमत आहे. ओ. सो तिथनं आम्ही ब्लँक कॅसेट विकत ते घ्यायचो. तर होत. त्याला आम्ही गाण्यांची लिस्ट द्यायचो. हो तो ती कारण ओरिजिनल तू घ्यायला गेली तर 300-400 रुपयाला ओरिजिनल कॅसेट जायची. बरोबर. तो ब्लँक कॅसेट जायची एक 30-40 रुपयाला. बरोबर. हा टी सिरीजची कॅसेट आणि हो क्या बात आहे, आहे का क्या बात आहे. टी सिरीजची कॅसेट 30-40 रुपयाला जायची ब्लँक वाली. ती त्याला गाण्यांची आपण लिस्ट द्यायची. मग त्याच्यामध्ये असायचा ब्रायन ॲडम्स, हा त्याच्यानंतर बॅकस्ट्रीट बॉईज, वेस्ट लाईफ, मध्येच अवधूत गुप्तेचं गरजा महाराष्ट्र माझा, ते त्याच्यानंतर ऐका दाजी ही 2 गाणी कन्फर्म म्हणजे कुठली का प्लेलिस्ट असे ना. मग त्याच्यामध्ये एक ब्रिटनी स्पिअर्स सुद्धा येऊन जायची. ही माझी सगळी कॉलेज म्हणजे 9वी-10वीची आहे ते माझ्यासाठी. माझ्यासाठी शाळेतली So, होती. मग एक नेली फुर्टाडो नावाची हो. एक सिंगर हो. होती. ती हिंदी गाणी मी फारशी ऐकली नाही. सो मी इंग्रजी आणि मराठी एवढीच गाणी. बरं ही एक ब्लँक कॅसेट वेगळी झाली. त्याच्यानंतरची माझी म्हणजे या गाण्यांची फेज संपल्यानंतरची माझी प्लेलिस्ट वॉज पूर्ण वेळ आय किड यू नॉट पु ल देशपांडे. हो मी आमच्याकडे तो कार्यक्रम असायचा पूर्ण लहान. वेळ येस. ते करायचं सगळं ऐकायचो आम्ही. आम्ही रात्री कॅसेट लावायचो. म्हणजे काय रावसाहेब लावलंय की आसामी लावलंय, आसामी भाग 1 ए साइड लावायची, झोपून जायचं. मला संपली सवय आहे पण ती. उठायचं, साइड बदलायची, प्ले, झोपून जायचं. मी टीव्हीवर अजूनही झोपताना रात्री पुलंचं काहीतरी लावते आणि झोपते. बघत बघत मला झोप लागते. आमच्याकडे आणि ते होतं सगळे भेटल्यावर कार्यक्रम असा एक, आज तू नाच करून दाखव, तू हे करून दाखव, एखादी मावशी गाणं म्हणायची, मग त्याच्यात पुलंचं एक काहीतरी तयार करायचं. करेक्ट. आज तू हे असणार, मग तसे कपडे वगैरे चितळे घालायचे, मास्तर वगैरे कोणाचा तरी शर्ट घेऊन हे फॅन्सी ड्रेस मी करायचा. केलंय गॅदरिंग मध्ये. आम्ही घरात करायचो आमची भावंड म्हणजे एकत्र जमलं म्हणजे की- आता हिनी हे करायचं परफॉर्मन्स. ते फार होतं आमच्याकडे. आमच्याकडे मराठी गाणी आणि भावगीत वगैरे फार चालू असायचं सतत. मी इंग्लिश गाणी नाही ऐकलेत माझ्या लहानपणी. तर माझ्या बहिणी नाही ऐकायच्या, त्यामुळे काही संबंधच नव्हता. तो इन्फ्लुएन्स किती असतो. आणि माझा सगळं माझी शाळा आणि कॉलेज पर्यंत माझा सगळा इंटेलिजन्स हा बॉरोड होता. माझी बहीण पुस्तक वाचायची आणि मला खूप आवडायचं सांगायला. ती 10 पानं वाचायची आणि मग मला येऊन सांगायची की. आणि कसं होतं, मी एक 8वी-9वीत असताना ती 24-25 वर्षाची होती. बरोबर. त्यामुळे तिचे मित्र ती जे कॉन्टेंट कंझ्युम करायची ते होतं. त्यामुळे इंग्लिश गाणी नवीन की हा अल्बम आलाय हा आज, आणि त्यामुळे मी टिपटॉप एकदम यु नो द बुक अँड रीड गॉड इट्स सो इंटरेस्टिंग. आणि कोणालाही माहिती नसायचं. का माहिती असेल 8वी-9वीतल्या मुलांना थ्रिलर आणि जेफ्री हे वगैरे आर्चर. तर असं सगळा इंटेलिजन्स बॉरोड. त्याच्या बदल्यात तिने मला कितीही शिव्या घातल्या, तिने मला काही बोलली. म्हणलं तू पुस्तक कुठलं वाचतेस मला मिरवता येतंय ना. रेड कलरचं नेल पॉलिश लावते मोठी बहीण. आपल्याला ह्याच्या इतकं काही
म्हणजे हाईट ऑफ फॅशन माझ्या लहानपणी नव्हतं. रेड रंगाचं नेल पॉलिश यू कॅन वेअर इवन इफ यू आर इन स्कूल. म्हणजे सुट्टी आज लावायचं आणि शाळेच्या आधी ती नख वाढवू नाही दिली कधी, पण बहिणी लावायच्या आणि रेड इज सो रेड डिटेल्ड. बरोबर. मी बहिणीसाठी एक स्पार्कल्स वालं नेल पेंट यायचं ज्याच्यामध्ये चमकी स्टार हीर असं काय काय असायचो आणि तिच्या नकळत मी पण एका अंगठ्याला लावून ते शाळेत जायचो असंच चीज मध्ये किंवा मस्त चमकतंय. नंतर जसं कळलं की नेल पेंट काय लावलंय म्हणलं बापरे नको. कारण माझ्या शाळेतल्या 7वी 8वीत असताना शाळेतल्या मैत्रिणी म्हणू लागल्या मला चंदू म्हणायचे शाळेमध्ये. चंदू मस्त आहे नेल पेंट. निकालना पडेगा. तिला नाही आवडणार मी आता. मी म्हणते ते खरं आहे. तेव्हा सगळा इंटेल जसं तू मगाशी म्हणालास की हे काही नसल्यामुळे त्यांचा फॅशन सेन्स वॉज ओनली आर फॅशन. मी आयुष्यभर लहानपणी माझ्या मोठ्या बहिणींचेच कपडे वापरले. सगळ्यात मोठी बहीण जे वापरायची ते तिच्यानंतर मग तिच्यानंतर मग तिच्यानंतर मी शेवटचं. बरोबर. माझ्याकडे ते सगळे कपडे आहेत फ्रॉम फ्रॉक्स टू मग सलवार कमीज चनिया चोली. चनिया चोली वॉज मॅन्डेटरी. परकर पोलका ते तर परकर पोलके तर होते आणि चनिया चोली होती. माझ्याकडे ताईची वाहनं यायची. म्हणजे ताईची लेडी बर्ड सायकल BSA लेडी बर्ड ती माझ्याकडे आली. मी लेडी बर्ड घेऊन फिरत होतो पुण्यातलं. ते पुढे असं कॅरेज लावलेलं आहे पिंक कलर. हा बास्केट लावलेलं आहे मागे पिंक कलरचं ते असं चट करून बसायचं. ते त्याला ते कॅरेज एक वेगळं असायचं मग ज्याच्यावर बसता यायचं ते असायचं. आणि मी ती फिरायचो यार मी ती सायकल लेडी तेव्हा असं की म्हणजे वाटायचंच नाही लेडी बर्ड वापरून फिरूया सायकल. उलट हवं असायचं मोठ्या बहिणीचं की नाही मला पाहिजे तू दाखवू नको. मग नंतर तिनं स्पिरिट नावाची बाईक घेतली होती ती माझ्याकडे आली. मग डिओ नावाची एक हायफाय गाडी घेतली. तर मी जसं शूटिंग करायला लागलो तसं मी तिची बाईक घेऊन टाकली. आपलीच म्हणजे घेऊन टाकली मी ती. माझ्यावर तर माझ्या मोठ्या बहिणीचा एवढा इन्फ्लुएन्स होता की मी म्हणजे ती स्केचेस खूप सुंदर काढायची. तिचं बघून मी स्केचेस काढायला लागले. ती झाली आता प्लांट बायोलॉजी मधली PhD आणि मी कमर्शियल आर्ट्स घेतलं स्केचेस काढता. सो इट्स लाईक माझं करिअर बनलं त्यावर आणि तिने स्विच मारला. मोटिवेटिंग होती. सो मला ड्रॉइंग येत नव्हती. मी माझ्या बहिणीला सांगितलं मला नाही येतं म्हणजे आपल्यात कोणाला नाही येणार. ती खूप एफर्ट टाकायची. ती वही आणायची. मी आई म्हणायची हा नाही काढत चित्र ह्याला एवढा वह्या नाही लागत तुला का रोज लागते. कारण तिला वाटायचं की मला पेंटिंग जमेल कधीतरी. आणि मी सांगायचं नाही होणार आहे तू कशाला करते. ते असतं ना ते आपोआपच असतं. ते आता मला वाईट वाटतंय की मी चुकीचा इन्फ्लुएन्स दिलाय. कसला माणूस आहे. माझं ड्रॉइंग सगळं माझी बहीण करायची. सेम मला काय म्हणजे मला अनेक वेळेला शाळेत एवढ्यासाठी पास केलंय की कुठे आता ड्रॉइंग मध्ये नापास करा म्हणून. जर बाकीचे मार्क बरे आहेत ती अनेक वेळेला माझं चित्र मला काढून द्यायची आणि मी ते शाळेत घेऊन जायचो. ड्रॉइंगचं टीचर एक वेगळंच असायचे. माझ्या ड्रॉइंगच्या टीचरने क्लासमध्ये चांगला ड्रॉइंग काढतो त्याच्यापेक्षा मला चांगले मार्क्स दिले एकदा. का तर त्यांनी एक असा काय म्हणतो थोडासा डबल मिनिंग जोक मारला आणि तो मलाच कळला. तुला कळतंय. आणि मला नंतर आल्यावर म्हणतोय मला 76 इम्पॉसिबल. मी सगळीकडे निसर्ग चित्र काढतोय. 2 डोंगर सूर्य असं एक पक्षी घर त्याला एक पायवाट आणि नदी पायवाट ते अल्टरनेट होईल. पायवाट आणि ढगामुळे कापला गेलेला एक पक्षी. एका पक्षीचा पंख असा बाहेर यायचा ढगात. मला तर माझ्या बहिणीच्या इंटेलिजन्समुळे इतक्या शिव्या बसलेल्या आहेत. तुझी एवढी बहीण हुशार आहे वगैरे. ती कविता करायची, ती चांगली गायची, ती चांगली नाचायची, ती चांगलं लिखाण लिहायची, छान वक्तृत्व स्पर्धेत पहिली वगैरे यायची, आंतरशालेय वगैरे. मग हे यावरनं तर शिव्या बसलेच. कारण मी मार खायचो. मी सगळ्यात चांगलं काय करायचो मी खूप मस्त मार खायचो. नाही आय वॉज टू द पॉइंट. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला बहिणीने सांगितलं तू सायकोलॉजी घ्यायचंय विषय म्हणून. हा कारण ताई स्पेशल होती सायकोलॉजीमध्ये MA वगैरे करत होती. तर मी घेतलं सायकोलॉजी आणि नापास झालो सायकोलॉजीमध्ये. तर मग ते तिचेच प्रोफेसर मला पण होते. ते म्हणले अरे तुझी बहीण पहिली आली आहे कॉलेजमधनं तू नापास काय होतोस. म्हणलं कारण ती हुशार आहे मला नाही कळत आहे. एकतर सायकोलॉजीच्या पेपरमध्ये मी डायग्राम कशाला काढू. मला माहिती नव्हतं डायग्राम मी नसतं घेतलं.
सो तुझा हा ट्रॉमा होता. हो जसं तुला ती माहिती- हुशार आहे. फर्स्ट क्लास द बर्थडेचा टीजर पाहिलायस, त्याच्यात एक वाक्य आहे की हा कसा गोरा आहे, हा कसा गोरा आहे सतत. हेही माझ्या बाबतीत खूप वेळा झालेलं आहे. माझ्या सगळ्या परिवारात सगळे गोरे आहेत, मी एकटीच गहूवर्णी आहे. त्यामुळे सतत, आणि आता गहूवर्ण तरी आलाय माझा. मी लहान असताना तर मी काळी होते प्रॉपर. तर मला जरा काही झालं की माझ्या मोठ्या बहिणी दादू वगैरे म्हणायचे, काय झालं, एक ना डबे बाटलीवाली बाई आली होती, ते पूर्वी जुन्या साड्या दिल्या की भांडी मिळायची ना, तर ती बाई आली होती आणि तिला खूप भूक लागली होती आणि तिच्याकडे एक बाळ होतं. ती म्हणाली की मला जेवायला द्या, भाकरी द्या मला, हे बाळ तुम्ही घेऊन टाका. तर म्हणून आजी मला, म्हणजे दादू सांगायचं, तुला तसं आणलं, तिच्याकडनं तुला घेतलं आणि तिला साड्या दिल्या, म्हणून तू अशी घाणेरडी दिसतेस. सतत हे मी ऐकलेलं आहे, तुला भाकरीच्या तुकड्यावर घेतलंय. मग ती कधी आठवायचं नाही त्याला, कधी डबा बाटलीवाली असायची. आणि तू कन्व्हिन्स पण व्हायचीस. अगं कारण सगळे गोरे आहेत माझ्या घरात, आणि आता दादू ह्या रंगाचा, पण दादू ही गोरा होता लहानपणी. तर मला असं वाटायचं की बरोबर आहे यार, कारण हे सगळे सुंदर आहेत दिसायला, मी बावळट दिसते यांच्यात. किंवा सगळ्यांनाच असतो. म्हणजे ते सांगितलेलंच असतं. सांगितलेलं असतं. भाकरीच्या तुकड्यावर आणलीये तू, हे सतत होतं. हे तर म्हणजे खूपच. बट ऑन अ सिरियस नोट, म्हणजे आपला हा एवढा छान जॉली मूड खराब नाही करायचा आहे मला, पण हे जे कम्पॅरिझन आहे भावा बहिणींमधलं, भावंडांमधलं, सो हे कुठेतरी जास्त प्रभाव टाकणारं पण असतं. कधीतरी त्याचा एखाद्याच्या आयुष्यावर जास्त नको एवढा परिणाम सुद्धा होतो. डेफिनेटली. सो हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता ते थांबलंय किंवा कमी झालंय असं वाटतं का, की अजूनही तेवढ्या प्रमाणातच चालू आहे जेवढं पूर्वी व्हायचं? मला ना ऍक्च्युली दोन्ही बाजूनी खरं तर वाटतं. लहानपणी आता काय झालंय, तो बघ अभ्यासात कसा पहिला आहे तो, तू कसा अभ्यास करत नाहीस, हे आपापसात जास्त कॉम्पिटिशन झालीये. म्हणजे फक्त अभ्यासातच होती पूर्वी, आता सगळ्याच बाबतीत झालीये ती, की हा कसा ह्याच्यात टॅलेंटेड आहे, तू नाहीयेस. ऍटलिस्ट माझ्या लहानपणी वाईट तर वाटायचंच मला, म्हणजे हे सोड, पण अदरवाईज बहिणी जास्त हुशार होत्या अभ्यासात माझ्यापेक्षा. दादू तर मस्तीखोर होता, तर त्याला कधी फरक पडला नाही या कशाचाही. पण वाईट वाटायचं की हिला एवढं येतंय, आणि मला असं व्हायचं मी लहान आहे म्हणून तुम्ही मला असं करता. पण मी तुमच्या कॉलेजमध्ये जाईन ना, तेव्हा मी पण पहिली आहे. आता मी शाळेत आहे ना, त्याच्यामुळे होत नाहीये, त्याच्यामुळे मी पहिली येऊ शकत नाहीये शाळेत, असं वाटायचं खूप. पण त्याचा ट्रॉमा समूह कदाचित आमच्या घरच्यांच्या इन जनरल आजीची वागणूक असेल त्यांनी कधी झाला नाही. पण मी हे बघितलंय खूप, की मोठा भाऊ किंवा मोठी बहीण हुशार असेल आणि आपण कमी हुशार असू, तर ते फार कॉम्पिटेटिव्ह वाटायला लागतं भावंडांमध्ये पण आणि आई वडिलांना पण. म्हणजे जे फिल्म मध्ये पण आहे, बऱ्याच वेळा बोलताना लक्षात येत नाही की आपण बोलतोय. फॉर एक्झाम्पल आई वडिलांचं असं असतं की आमचा मोठा आणि छोटी हुशार आहे, पण मधली जरा आहे, तिने हे डॉक्टर होतील पण तिने फार्मसी केलं तर चालेल, पण तिला 7वी 8वीत ट्रॉमा असू शकतो तो, की तुम्ही आताच सांगितलं की डॉक्टर होतील, ही फार्मसी होईल. करेक्ट, दॅट इज ट्रू. हे आहे पटकन काय नाही याचं ना तुला जनरलाइज उत्तरच नाही देता येणार. करेक्ट, तुला नाही देता येणार. ते इतकं स्पेसिफिक आहे, कारण ज्याला त्याचा ट्रॉमा होईल त्याला होईल, ज्याला नाही होणार त्याला नाही होणार, आणि दोन्ही बाजू करेक्ट आहेत. करेक्ट आहे, दोन्हीही बाजू करेक्ट आहेत. बरोबर. आपण ना नात्यांमध्ये, एस्पेशली नात्यांमध्ये, हे करेक्ट आहे हे चुकीचं आहे हे कधीच नाही ठरवू शकत. हे त्याच्यासाठी करेक्ट आहे, बाकीच्यांसाठी चुकीचं आहे. इट्स ऑल अबाउट इक्वेशन. पण हे बाकीच्यांसाठी करेक्ट आहे, त्याच्यासाठी चुकीचं आहे, आणि दोन्ही गोष्टी ओके आहेत. डज इट की आपल्या मुलाला त्याचा ट्रॉमा व्हावा, त्यांना कदाचित असं वाटत असणार आहे की इन्स्पायर होईल. मोटिव्ह चुकीचा किंवा करेक्ट असू शकतो. त्याचा इफेक्ट किंवा ते जे घेतलं जाईल, त्याच्यातनं जे घेतलं जाईल, त्याला आपण हे चुकीचं घेतलंस तू किंवा हे करेक्ट घेतलंस तू असं नाही म्हणू शकत. त्याच्या डोक्यात काय चाललंय ना आपण नाही सांगू शकत. आता ज्या गोष्टी बदलल्या त्याच्यावरनं आपण जे बोलतोय की आता जे बदलले, एक गोष्ट मी असं म्हणेन, मी पॉझिटिव्हली विचार करायचा म्हणून मी म्हणेन, लोक बोलायला शिकले. दॅट इज ट्रू. कोणाशीही का होईना. मी हे प्रत्येक वेळेला सांगत आलेलं आहे की लोक आपले ट्रॉमाज नीट शब्दांमध्ये मांडायला शिकलेत, शेअर करायला शिकलेत, आणि ते हलकं झाल्यानंतर कदाचित काही लोकांना कळले की हा ट्रॉमा तेवढा मोठा नव्हता, मी ओव्हरकम करेन. पण काही लोकांना कळलंय हा खूप मोठा आहे, आय नीड हेल्प. सो लोक हेल्प मागायला लाजत नाहीयेत, आणि
जे अजून घडायला पाहिजे हे तर मला फार हो, वाटतं. definitely. भाऊ भावंडांमध्ये सुद्धा आपण फेल झालो आहोत कुठल्याही गोष्टीमध्ये. मग ते करिअर असेल किंवा मग तो अभ्यास असेल ते किंवा relationship रिलेशनशिप असेल, आपण फेल झालो हे ऍक्सेप्ट करणं इतकं अवघड आहे, हो. खूप अवघड आहे. स्पेशली सिबलिंग्स मध्ये तर आहे. Correct. Correct. आहेच. मित्र शेवटी त्याच्या घरी जाऊन झोपतोय ना, भावंड एकाच घरात आहे Right. आता. हे ऍक्सेप्ट करणं इतकं अवघड आहे. पण ना मला असं दिसतंय ते ऍक्सेप्ट केल्यानंतरची फळं ना जरा चांगली आहेत. चांगली हो. मग आपण काय ना, ट्रॉमा या शब्दाशी सुद्धा आणि या फिलिंगशी सुद्धा एकट्याने झुंजता येतच नाही. मग तुम्हाला भावंडच लागतात. मग ती भावंड मित्रांमध्येही असू शकतात, मग ती भावंड, ती बहीण, बहीण बहीण असं नाही मी म्हणणार, पण Soul ते वालं sister. नातं हे तुमच्या हा. बायकोमध्ये सुद्धा असू शकतं, Correct. तुमच्या बरोबर. सख्ख्या मैत्रिणीमध्ये सुद्धा असू ऍब्सोल्युटली शकतं. सो ऍब्सोल्युटली तुम्हाला ठरवायचंय की माझा भाऊ कोण आहे, येस. Correct. तुम्हाला ठरवायचंय माझी बहीण कोण आहे, ज्याच्याकडे मी हे सगळं जाऊन सांगू शकतो. Correct. कारण तुम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टी कधीही बघा, आणि दिस इज युनिव्हर्सल, तुमचे फेल्युअर्स, तुमच्या व्हलनरेबिलिटीज हे तुम्ही वडीलधाऱ्या लोकांसमोर नाही मांडू शकत. हो. ते तुम्ही तुम्हाला भावासमोर मांडू शकता, Absolutely. तुम्ही बहिणीसमोर मांडू आणि शकता. मग तो भाऊ थोडासा मोठा असला तरी चालेल, Fair enough. तरी पण ते चालेल. Fair नातं enough. वेगळं असतं. ते नातं वेगळं असलं नातं पाहिजे, वेगळं असतं. कारण तो सुद्धा थोड्याफार टक्क्यानी का होईना त्यातनं गेलेला असला पाहिजे. रिलेट करू Correct. शकतो. मग तो रिलेट करू शकेल. Right. मे बी त्याच्याकडनं आपल्याला फार काही चांगलं टिप्स मिळणार नाहीत, नाही. पण मी जरा कचरा साफ केला हा. माझ्यातला, आय एम गुड. निचरा झाला. टू ऍड टू दिस, मला असं वाटतं की आपण मगाशी बोलत होतो की सगळे लांब जातात Right. हळूहळू. जे एकत्र वाढलेली लोक आहेत ती आता कामामुळे, लग्न झालंय, कशामुळे लांब लांब जात आहेत. पण मला असं खूप प्रकर्षाने जाणवतंय की आता माझी भावंड जरी लांब गेलेली असती तर we've never been farther from each other, but we've never been closer also. क्या बात आहे, करेक्ट. आम्ही जेव्हा एकत्र राहायचो तेव्हा मी सगळे लहान होतो, खूप काहीच Right. घडलेलं नव्हतं आयुष्यात तोपर्यंत बरोबर. की जे बोलावं असं वाटेल, किंवा म्हणजे काय की आज मला तू मॅगी बनवलीस, ती ओली झाली होती, मला सुकी आवडते, हे वाद होते की तू बरोबर. माझा टॉप फाडलास वगैरे. पण आता आम्ही सेपरेटली लाईफ जगत असलो तरी आम्ही एवढे क्लोज आहोत. मला ना आता हे बोलायचं, मला हे फिलिंग आहे जे मला कळत नाहीये काय. Right. मला एका वेळेला खूप गोष्टी वाटतायत, पण मी माझ्या ताईशीच हे बोलू शकते, बोलू शकतो. मी माझ्या आईला फोन करून हे नाही सांगू शकत. बरोबर. बट कारण ती काहीतरी लाईफ जगली आता, सो शी इज लाईक नॉट माय मदर बट समवॉट लाईक Like my mother. Somewhat like my Somewhat like my mother. mother. कारण This is आता so आम्ही true. त्या वयाला आहोत की एज डिफरन्स तेवढाच आहे, Right. पण पण ती तो तफावत जाणवत कमी कमी झाली. झाली. वय आम्ही वाढल्यामुळे मोठे झालोय. आम्ही अडल्टहुड मध्ये आलोय आता. Correct, correct. Right. कुठेतरी सिमिलॅरिटी मिळाली, नाहीतर खूप लांब होतो आम्ही एकमेकांपासून. बरोबर. वी वर नॉट अडल्ट्स टुगेदर, नाही, आणि अडल्ट्स टुगेदर. Right. राईट, हो, हो. राईटली शी सेड की म्हणजे एक सर्टन वय क्रॉस केल्यानंतरला लहान मोठं कोणीच नसतं. Yes. हे किती भारी आहे. आणि अंतर राहत नाही. म्हणजे मला खूप वेळा असं जाणवलंय, आठवतंय की मी माझ्या मोठ्या बहिणीला बरेचदा ऍडवाइस देत असते, हो होच होय. आणि मी सांगत असते तिला की तू नको असं वागू अगं, सगळं. छोटी It's छोटी okay. गोष्ट आहे. ज्या मोठ्या बहिणीनी लाल नेल पेंट लावलं असं मी तुला सांगितलं, आज मीच ती माझ्याकडे आल्यावर असं म्हणते, नाही ही नाही, ही लिपस्टिक लाव, आपण बाहेर चाललोय तर. एक्झॅक्टली. आज म्हणजे असं होतं की, आणि तीही म्हणते अच्छा बिट्टू तू सांग का बघ काय लावायचं. ती माझा फॅशन आयकॉन होती एकेकाळी. आज तिला असं वाटतंय की हिला बिकॉज अनुभव डिफर करतात हो, आणि ना तू ना. म्हणाली Explore वय खूप वाढतं करतो. तेव्हा मला कळतंय, मला ऍक्च्युली कळतं तुझे काय प्रॉब्लेम आहेत, तुला ऍक्च्युली कळतंय माझे काय प्रॉब्लेम्स आहेत. Right. लहानपणी जेवढा एज डिफरन्स जाणवतो तेवढा मोठ्यापणी नाही नाही जाणवत. जाणवत. तरी हे सगळं बोलताना ना, एक भावंडांमध्ये आपण म्हणतो कझन मावस, पण इव्हेंच्युअली कधी आधी समजा कॉन्फ्लिक्ट झाला, असंच चिंकडा आहे. सॉरी मी शिंकले. दिस इज इट. एक्सक्यूज मी. हे क्यूट. काढू नका, प्लीज काढू नका. एनिवे, हा. तर तेव्हा मग ते येतं ना की सख्ख असं एक येतं बऱ्याच वेळा बोलण्यात. मे बी कधी होतं, फॉर एक्झाम्पल मावशीचं आणि आईचं काहीतरी झालं, किंवा काकाचं आणि पप्पांचं काहीतरी झालं, आणि मग त्या फॅमिलीला फिलिंग असतं की आम्हालाच वेगळं काढलं जातं. आणि मग जे दोन सख्खे बहीण भाऊ असतात सख्खे, तर ते भांडत असतात आणि ते एकत्र येतात, लाईक आम्ही युनिट आहे. तर तुला स्पेशली तुला सख्खी बहीण आहे म्हणून, तर तुला असं डिफरन्स जाणवलं की सख्ख जरा जास्त जवळचं आहे, आणि किंवा अशा काही मुवमेंट आल्या की तिथे तुला असं वाटलं की मे बी थोडं साऊंड करतोय असं, ओके सख्ख नाही आलंय खरं तर असं. कारण म्हणजे हे तर नक्की आहे की देअर वॉज अ टाइम वेन मी आणि माझी सख्खी बहीण आणि माझी आई
वर्सेस द वर्ल्ड होतं That was, yeah. सगळं. म्हणजे मग मावसही नाही, चुलतेही नाही, कोणीही नाही. म्हणजे ते असायचेच प्रत्येक घडीला, Gang प्रत्येक was, याला. yeah. बट द बॉन्ड वॉज लाईक सच वर्सेस इच अँड एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड. असं ते एक युनिट तयार झालं होतं. कधी कधी आता असं होतं की आता आमच्या तिघांमध्येही भांडणं होतात. माझ्या आणि आईची भांडणं होतात, माझ्या बहिणीची भांडणं होतात. आणि मग ते आबले पण होतात 3-3, 4-4 महिने छान मस्त प्रोलॉंग 3-3, 4-4 महिने होतात. Oh my God. होतात 3-3, 4-4 महिने नाही. मग एक कधीतरी कोइन्सिडेंटली दोघही एकमेकांना एकाच वेळेला मेसेज करतात काय बोलायचंय का. मग त्याची पहिली पायरी असते कचा भांडणे. की म्हणजे मागे काय झालंय सोडून नाही द्यायचंय, हॅलो, पहिले ते भांडण, मग ते कचा खूप भांडणे, मग परत एकत्र, मग रडणे. द क्राईम पिरियड इज लाईक मोठा आहे थोडा. हो तो खूप चालतो. राईट. मग नंतर आता आपण ओके होत हे सांगायचं नाही, असं वागायचं ऍज इफ काहीच झालं. रडल्यानंतर ती चालू होत. चहा आलेला आहे, चहा. वा, मला कॉफी आहे. मला चहा आहे, करेक्ट आलाय. मला काळी कॉफी आलेली आहे. आम्हाला बघू दे काय आलंय, आम्हाला माहित नाही. ओके, कॉफी. तू माझ्यापेक्षा लहान आहेस ना, घे ना गं. अयो, कमी आलाय का तिला? किती एवढा कमी आलाय. राजसी आता ऍक्च्युली प्रॉपर आमच्या शूटिंग मध्ये बहिणीसारखी ना, तर सोड, नंडेसारखीच वाटते. नंदेसारखी नाही, पण ऍक्च्युली बिहाइंड द कॅमेरा राजसी ही ह्या फर्स्ट क्लास दाभाड्यांची खरं सिनेमात सून आहे, पण बिहाइंड द कॅमेरा ती खरंच आमच्या सगळ्यांची धाकटी, सगळ्यात लहान बहीण, जिला फक्त जी आमच्यासाठी सगळं करते. ती सगळी कामं करते. मग कधी असं झालं ना की अरे माझा चष्मा राहिला, तर राजश्री इज द फर्स्ट पर्सन टू से मी घेऊन येते, हे जर मी करते. पण तरी सुद्धा येता जाता तिला बोलणे हा साधारण आम्हा सगळ्यांचा धर्मसिद्ध हक्क आहे. मला आता रिअलाइज झालं की छोटी बहीण घरातली इंटर्न असते. हो, क्या बात है. एक महिन्यात इंटर्न घेतो. करेक्ट. छोटी बहीण घरातली इंटर्न असते. कधी प्रमोशन नसते, कधीच नाही. नाही, लाईफ इंटर्न. परमनंट जॉबही आहे तो, पण इंटर्न म्हणूनच आहे. परमनंट जॉब आहे. तुला पगार बिगार काही नाही. हॅलो, नाही, मला असं वाटतं की त्या जॉब पुरती ती इंटर्न असते. ती जॉब चेंज करून होईल काही पण मोठी, ते पण झालं. इथे ती फक्त ओनली इंटर्न. इंटर्न. म्हणजे जसं फिल्म मध्ये ना फर्स्ट क्लास दाभाडे मध्ये अमेयचं जे कॅरेक्टर आहे तो सगळ्यात लहान आहे ना, म्हणजे धाकटा आहे. मोठी मी, मग हा आणि मग तो. तर त्याच्यात इथे टीजर मध्ये पण आलंय अमेयला आम्ही वाईट असं नाही, म्हणजे सोनू या कॅरेक्टरला, पण तू कसा मूर्ख आहेस, तुला कसं काही कळत नाही, तुला तू अजून जग पाहिलेलं नाहीस. हे करत आम्ही हे सगळं शूट करताना पण ना असं व्हायचं की मी ह्या भावंडात लहान असल्यामुळे मला असं व्हायचं, हो यार मला सतत एक पाणी घेऊन ये, लोकांना चहा घेऊन ये, अरे यार माझा वाढदिवस, त्याचं टीजर मध्ये वाक्य माझं लग्न, तेव्हा असं मला खूप वेळा झालंय माझा वाढदिवस आहे म्हणून माझे फ्रेंड्स घरी आले केक कापायला, मलाच का सांगताय रसना घेऊन ये. मी आता छान फ्रेंडचा फ्रॉक घालून बसलीये ना, तुमचं काही तुम्ही जा सगळे आपापल्या घरी, तुमचा संबंध नाहीये, तरी रसना मी जाणते सांडवत. रसना, वेफर्स, पावभाजी, केक, समोसा. चल मी आता फारच असतील पैसे तुमच्याकडे तर मग समोसा. आमच्या पिढीपर्यंत येईपर्यंत ते समोसा, पावभाजी. माझ्या लहानपणी म्हणजे रसना किंवा कसलं तरी सरबत, केक, ते वेफर, आणि घरी आई म्हणजे आजीनी केलेलं काहीतरी किंवा मावशीनी केलेलं असं स्वीट डिश, नाही असे दडपे पोहे किंवा असं आज बीटरूट घालून पराठा. बापरे, व्हेरी फॅन्सी. कभी नाही खाया, कारण की अदरवाईज खायचो नाही ना आम्ही पालेभाज्या वगैरे. तर ह्या बर्थडेला द्यायचे. बर्थडेला कसं काय, म्हणजे साईड बाय साईड करायचं, खूप वेळा करायचं असं. माझ्या बाबाच्या बर्थडेज ना अनेक वर्ष भेळ असायची. भेळ माझ्या पण बर्थडेला असायची. आलेले मित्र बनवायचे, कारण त्या दिवशी आजीला सुट्टी असायची. चांगली गोष्ट आहे. इट्स माय बिग डे, तुम्ही भेळ कालवा, तुम्ही तो कांदा चिरा, तुम्ही ते सगळं तोडा, कारण बिल्डिंग मध्ये कैरीचं झाड असायचं. क्या बात आहे. तर तुम्ही त्या कैऱ्या तोडा, त्या चिरा, आणि मग त्या भेळ बनवून म्हणजे माझ्या बर्थडेला भेळ ट्रेडिशन. आता फोटो बघतो तेव्हा कळतं की ज्याचा बर्थडे त्याला तो हार घालायचा. सो मी बोलते की माझ्या बर्थडेच्या फोटोमध्ये मला हार घातलेले, तर मी आता बघतोय ते
हे काय केलंय. आणि तेव्हा मी कझिन्स बरोबरचा नाईट आउट बस कोजागिरी. Oh, yes. आज नाईट आउट मारायचा आहे म्हणजे 12 वाजता तो नाईट आउट संपायचा ऑब्व्हियसली, पण ते गच्चीवर जाऊन किंवा बाहेर जाऊन कोजागिरी, आणि मग संगीत मग खुर्ची संगीत खेळणे. खुर्ची खेळणे. आम्ही ते हे करायचो, गच्ची असायची ना, म्हणजे माझ्या आजीच्या घराला गच्ची असायची आणि खूप भयंकर मोठी गच्ची असायची. तर आम्ही या भिंतीवरनं त्या भिंतीला दोरी बांधायचो, 2 चादरी टाकायचो की एक शेड तयार व्हायची आणि त्या एक बॉक्स तयार करायचो आणि त्याच्यात जाऊन आम्ही सगळे बसायचो. ते आमचं घर आहे. घर आम्ही सगळे कझिन गाद्या घालून गच्चीवर गाद्या घालून स्पेशली विंटर्स मध्ये असं छान झोपायचं. पुण्यात राहायची आजी तर तारे मोजायचे किती आहेत ते, झोपताना खूप खिदळायचं. कोण कोणाच्या शेजारी झोपणार कझिन्स मध्ये ह्याच्यावरनं खूप भांडणं व्हायची आणि कोण पादलंय हे ओळखायचं. हो. आणि सगळं असं पण कोझी वगैरे असं झालं म्हणजे सगळे की मला शू यायची. तर माझी बहीण असं म्हणायची, म्हटलं चल ना आता गच्ची ते खाली काढो काय, आता मी एकटी थोडी ना जाणार आहे. तर ती एक मला असं व्हायचं, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर दिसायचं की हिला मारू का मी आता, अशी आता मी झोपते. आणि सगळ्यात उशिरा उठायचं. आपण लहान असल्यामुळे ते एक बेनिफिट होतं. करेक्ट. फक्त नाही, प्रॉब्लेम आहे सकाळी 7ला ऊन जे थोबाडीत मारायचं. फक्त लहान असल्यामुळे आणि उशिरा उठत असल्यामुळे प्रॉब्लेम हा पण होता की ज्यांनी पांघरुणाच्या घड्या नाही घातल्यात त्यांच्या घड्या घाला, म्हणजे कामं पण आली. गाद्या सगळ्या रोल करा, ते सगळं खूप होतं. किंवा जर आई म्हणजे एवढा लहान असेल, आई आंघोळ घालत असेल ना, तर आई ती पूर्ण आंघोळवर चिमटे काढायची की तुला लवकर उठायला काय होतं. शिवप्रसाद, तुझे हे जे काही ट्रॉमाज आहेत, मला वाटतंय तुझ्यावर एक वेगळं पुस्तक लिहायला हवं. वेगळाच झोन आहे हा. पण हा बरोबर सकाळी लवकर उठण्याची वेळ आली की आंघोळ एक तर नको वाटायची मला. पहाटे 5-5:30 तेव्हा थंडी होती पुण्यात. मला आजही नको वाटते. ते आपण मगाशी मारण्याचा एक विषय घेतला होता की आईचा मार किती खाल्लाय. कधी असं झालं का की आई तू मार पण बोलू नको, म्हणजे आई अशी आपल्याला टोमणे मारते ना. आई एवढं डीप नाही, मी नाही डीप मला बोलतोय. कळलं. माझी आई असं करायची, मारायची म्हणजे चिमटेच काढायची सगळ्यांना. पण ते पण त्यातल्या सगळ्यात वर्स्ट काय होतं माहितीये, ते चिमट्यांची भीती नाही वाटायची. ते जे डोळे मोठे व्हायचे ना, असं व्हायचं आता हे माते मला धरती माते मला पोटात घेते. चिमटे एक वेळ ठीक आहे, पण ते डोळे मोठे झाले की आम्ही गप बसायचो. त्यात माझी आई टेरर होती. आम्ही लहान तर तिला आम्ही सगळ्यात घाबरायचो. सगळ्या मोठ्या मावश्या माझ्या प्रेमळ आहेत, आई माझी तशी जरा स्ट्रिक्ट होती. तर तिने डोळे मोठे केले की आम्ही सगळं सोडून बॅकफूट, काही आपला ह्याच्याशी काही संबंधच नाही जणू की, असं केलेलं आहे. माझ्या आईचा मार वॉज लाईक स्काय डायव्हिंग. आता मी तुला ह्याची संकल्पना समजावून सांगतो. स्काय डायव्हिंग मध्ये काय होतं, आपण विमानात असतो, आपण घाबरलेलो असतो, मग तो दरवाजा उघडतो आणि ते 10 सेकंद आपण टरारलेलो असतो, मग आपण खाली पडतो. ते काही आपल्या हातातच नसतं, आपण खाली पडत जातो. डन. आईचा मार, आईला काहीतरी कळलेलं आहे आपण केलेलं जे तिला आवडलेलं नाहीये, टेरर. आता आई आलेली आहे घरी, ते 10 सेकंद सगळ्यात मोठे टेरर. मग मार खायला सुरुवात केली. आपल्या हातात काही नाही, आपण पडत जायचं. कधीतरी थांबेल, आपल्या हातात काही नाही, ते थांबेल, पॅराशूट उघडेल. कारण मला कोणी मार नाही खाल्ला, पण मी एवढा मार खाताना दादूला पाहिलाय ना, त्यामुळे मला असं ते मी ऍब्सोल्युटली. एकदा त्याचा पाय कापला होता फरशीवर, तर माझ्या मावशीने त्यालाच मारलं, तू फरशीवर तू करत काय होतास तिकडे. पण असे खूप जण आहेत की घरी सांगत नाहीत की मला मारतील म्हणून, काय हँडल करता येईल मी करतो. मी शाळेत मार खाल्लाय हे मी सांगायचं नाही की मी मार खाल्लाय, नाही तर त्याचा मार परत घरी मार खाल्लाय. तेव्हा तर खूप होतं. म्हणजे माझ्या आईने दरवेळेला कधी असं आली मीटिंगला किंवा शाळेत बोलवलंय, तुम्ही मारा तिला, काही प्रॉब्लेम नाही. किंवा मला मी आता आजी मावशीकडे होते, जरा आगाऊपणा केला तर कधी नव्हतं की मावशा मारू नाही शकत. मावशाही मारू शकायच्या, आजीही मारू शकायची, मोठ्या बहिणीही मारतो. बापरे, आता तर हे गुन्हा आहे मारणं लहान मुलांना, म्हणजे लोकांसाठी. ट्युशन टीचर म्हणजे त्यांना सक्तमजुरी वगैरे झाली असती जर ते रेकॉर्ड झालं असतं तर. प्रॉपर. आणि ते असे असं जो क्लासेस वगैरे कॉन्सेप्ट असते ना मुंबईला, की पहिलं तू शाळेत जा नको पण तू क्लासेसला जा, ट्युशनला जा. तर तिथे असे फेमस होते की लाईक मारण्यात काय एक्सपर्ट आहे. एक बाई फेमस होती कारण ती झोपायला लागलं समजा दुपारचा, तर ती आतमध्ये जाऊन पाणी आणून ओतायची त्याच्यावर, आणि त्या पाण्यापेक्षा तो ट्रोमा असायचा आणि सगळ्या याच्यावर पाणी होत. शाळेत असताना आमच्या काही टीचर डस्टर फेकून मारायचे.
खडू तर खडू खडू तर मी लिटरली खाल्लेच सुद्धा की असा मारला की आतच गेलो. पहिले अशी पट्टी, पहिले काही एकदम लहान असताना अशी पट्टी होती ना, हा असा हात करायचा, अशी पट्टी चुकली तर डबल. हा, मग ती अशी झाली, थोडे मोठं झालं, मग अशी पट्टी झाली, मग अशी पट्टी झाली, तिथे थांबलो होतं ते शाळेत. माझी आई होती, तू म्हणायचं डोळ्यानी तिचा सगळा गेम असायचा. माझं गणित भयंकर कच्चं होतं आणि माझी आई स्टॅटिस्टिशियन आहे, त्यामुळे ती मला गणित शब्द परत म्हण एकदा. काय? बापरे, स्टॅटिस्टिशियन. टंग ट्विस्टर आहे तो. तर ती मला गणित शिकवायची आणि ते तेव्हा घाणेरडे वर्ड प्रॉब्लेम असायचे की ह्याला ह्यानी एवढे चॉकलेट दिले, मग त्यांनी त्याला तेवढे परत दिले. 365 चॉकलेट कोणाकडे एकतर मला सांगा कोणाकडे 362 चॉकलेट आहेत, मला त्या माणसाला आधी भेटवा. तर ते असायचे आणि मला कळायचंच नाही की ह्याच्यात असायचं की डिव्हिजन करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय, मल्टिप्लिकेशन का ऍडिशन हे असायचं. तर मी अशी वाच आई मला म्हणायची, हा शी हॅज दिस मेनी चॉकलेट्स, काय करायचंय ते मल 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 मी ह्याच्यावर घालवलेलं. सेम व्हायचं डझन. अरे 12 म्हणा ना, 12 म्हणायला प्रॉब्लेम काय? नाही, मग डझन नाही म्हटलं तर मग परत वेगळा ओरडा असं असायचं. बबन बदक बघ का नाही बघायचं बदक मला. वाव, कुठून कुठे गेलोय आपण. बट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. ऑल्सो एक अजून मला असं वाटतं की बहिणी म्हणजे काही नात्यांमध्ये, आम्ही सगळ्या जनरलाइज नाही करत आहे, पण काही नात्यांमध्ये बहिणी खूप जास्त क्लोज असतात आणि त्या व्यक्त होऊ शकतात. पण मुलं जेव्हा म्हणजे भावंड जेव्हा भाऊ भाऊ असतात ना, तेव्हा ते थोडं ऑकवर्डनेस असतो त्यांच्यामध्ये. हे नोटीस केलंय का कोणी? की केलं की ते मोठे मोठे होतात ना, तर त्यांचे वेगळे ग्रुप होतात डायरेक्ट, की बोलतही नाहीत एकमेकांशी. हा झोन नाही कळत मला. हे सांगू शकते की ऑब्व्हियसली लहान असताना कसं दादूला दादा, आमचे जे मोठे दादा होते ते असे दादासारखं, जे मला बहिणींचं वाटायचं ते दादूला त्यांच्याबद्दल वाटायचं. आता सरप्राइझिंगली असं आहे की दादा माझ्याशी जास्त कनेक्टेड आहे, दादू पण माझ्याशी जास्त कनेक्टेड आहे, आणि मी त्यांना त्यांचे म्हणजे असं नाही ते एकमेकांशी बोलतात, सगळं होतं, पण आय एम ऑलवेज द बनारे नाही असं पण झालं दादाच्या आयुष्यात. अरे नाही, दादू असं पण म्हणत होता. तर ते समहाव असं जरा आपापसात त्यांच्यातलं ते थोडं बॉन्डिंग कमी होत जातं समहाव. पण मला वाटतं ते तसं कंडिशनिंग पण आहे भावाभावांमध्ये. म्हणजे फुगा फुटायची वेळ आल्यानंतर गाठ सैल केलेली आहे, असं झालंय की त्या फुटेपर्यंत थांबलेलो नाही किंवा ती लेवल क्रॉस केलेली. पण मला म्हणजे हे मी एक्सपिरियन्स सुद्धा केलेला आहे की एस्पेशली भावाभावांमध्ये किंवा मित्र म्हणजे आता हेमंत हा भावासारखाच, म्हणजे आम्ही आयुष्यात नव्हे पण इंडस्ट्रीमध्ये एकत्र वाढलेलो आहोत. तर ना कधी कधी काहीही न बोलणे सुद्धा हेल्पच. म्हणजे एकत्र बसलोय, त्याला माहितीये माझे काय प्रॉब्लेम चालू आहेत, मला माहितीये त्याचे काय प्रॉब्लेम चालू आहेत, पण चर्चाच नाही, काहीच नाही. आणि म्हणजे बाकी काय चाललंय वेगळा विषय काढू नाही, काहीच नाही. एकत्र बसलोय, काही टीव्ही बघतोय, काय एनिथिंग, एकत्र बसलोय. somebody is there for you, एवढं एक फिलिंग. हे फिलिंग सुद्धा ओके, चल आय गॉट, मला कळलं तू काय म्हणालास, तुला पण कळ, पण काहीच नाही बोललो, ओके. ते असं एक अनसेड पण आहे बहिणींमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये ना, त्याचं व्यक्त होणं हे खूपच जास्त भांडणं पण जास्त होतात बहिणींची. म्हणजे हे असं पण आहे की बेस्ट फ्रेंड मध्ये आता मला ती नाही आवडते, मला ती डोक्यात जाते, असं अनेकदा बोलणं होतं आणि त्याच संध्याकाळी कडकडून मिठी मारणं. वेळेस आमचं प्लेन आणि सिंपल असतं, कसं आहेस, ओके, मजेत, डन. मुलींचं खूप नॉन लिनियर असतं तिथे, मग मागे मग असं काही. माझ्या आईला 3 बहिणी आहेत मोठ्या, आई माझी धाकटी आहे, आणि आम्ही चिडवतो तिला कारण आम्ही हे बघितलंय. माझ्या सगळ्यात मोठ्या मावशीचा आईला फोन आला, तर सगळ्यात मोठी मावशी आणि माझी आई मिळून 3ऱ्या नंबरच्या मावशीबद्दल गॉसिप करतात. क्या बात है. ओके,
मग हा फोन संपतो. Episode मग बघतील ते. बघू दे, पण खरंय त्यांच्या तोंडावर सांगतो. नाही, आणि त्या सॉरी मी कट करतो, पण त्या सगळ्या याच्यामध्ये युनिट मध्ये सगळ्यात चुकीची तीच असते जी त्यावेळेला तिथे अवेलेबल नसते. तिसऱ्या नंबरच्या बहिणीचा Universal आणि truth. माझ्या आईचा फोन झाला तर त्या मोठ्या मावशीबद्दल गॉसिप करतात. मोठ्या मावशीचा तिसऱ्या मावशीचा फोन झाला की त्या माझ्या आईबद्दल गॉसिप करतात. म्हणजे आणि आम्ही ही सगळी भावंड मिळून ऐकतोय. हा, आम्हाला आता त्याची काही, कारण गॉसिप त्यांचं काहीही असतं. तिने बघितलं So casual ना आता. मीठ जास्त घातलं ह्याच्यावर ती असंच करते. हं? हे ह्याच्यावरनं सुरू होतं भांडण. आणि मग आपल्याला काय वाटतं, तू मला अक्कल शिकवू नको, बरं जाऊच दे ना, मला बोलायचंच नाहीये, हं. असं काहीतरी होऊन तो फोन संपतो. संपतो. आणि आपण जर चुकून ह्याच्यात घुसलो ना, नाही का चित्रा मावशी असंच करते, ए तुला काय माहिती, हं. अरे म्हणजे त्या अचानक गँगअप होतात. हा, म्हणजे ते त्यांचं असतं. तू नको You बोलूस. don't have to, हा. असं. किंवा मोठ्या मावशीला जर आपण असं म्हणालो, हो ना आई हल्ली असंच करते या चिडचिड, ए तिला तेवढे कामाचे व्याप आहेत, तुला काय कळते, अगं तू आता तिच्याबद्दल गॉसिप करत होतीस ना माझ्याकडे, की कशी उजू आता चिडचिड करते. पण मी म्हंटल तर कुठे बिघडलं, पण ते नाही ते नाही आवडत. आवडत. ते मी सगळ्यांच्यात पाहिलंय, ते आपापसात करतील, हं. बाहेरच्या माणसाला एंट्री नाही. हा, ते त्यांच्यापुरतं त्यांच्यापुरतं असतं. असतं. आणि म्हणूनच ते क्यूट आहे हा, हो, actually. हो, खूप क्यूट आहे. अगं मोठी मावशी 70ला 75ला आली हो. तरीही ते आपापसात भांडतात. माझी साडी तुझ्याकडे आहे, तुझी साडी, काय विषय आहेत का भांडण्याचे 70व्या वर्षी. वाव. त्याच्यामध्ये एक शेवटचा पॉईंट मे बी आपण घेऊ. हे सगळं आपण बघतोय मे बी आत्ताची जनरेशन किंवा आपल्या आई वडिलांची जनरेशन की ज्यांच्याकडे कॉन्टॅक्ट जास्त आहेत, त्यांचं बोलणं होत आहे 60-70 मे बी 75 पर्यंत. पण एक अशी पण जनरेशन मे बी आजींची जनरेशन आहे, माझ्या आजीची, की त्या आज्या वेगवेगळ्या गावात आहेत, आजीकडे मोबाईल नाही आहे, सो ती कोणाच्या तरी मोबाईलवरनं फोन करते. मग जेव्हा असा खूप इमर्जन्सीचा प्रसंग येतो किंवा ते वय झाल्यामुळे कोणाची डेथ होते वगैरे, तो तिला तेवढा इमोशन्स तेवढ्याच असतील, पण आपल्याला ते कळतच नाही, तिला कारण मांडता येत नाहीत maybe. तिची फॅमिली झाली आहे, तिची मुलं, त्या मुलांची मुलं, पण तिच्या बहिणीचा कनेक्ट मे बी थोडा दूर झालाय. आणि बरेचदा असं होतं की तिला म्हणजे आता समजा एक सकाळी डेथ झाली तर ती संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागते की मला कोणतरी सोडेल, आणि मे बी तिचं ते ग्रीफ सगळ्यांना शेअरच नाही करता येत आहे. ते होतं मात्र ते हा. त्या वयाला होतं. वयानुसार असं झालं की ते एवढं क्लोज असणारं बॉन्ड मे बी मग तेव्हा वाटतं की अरे सर्कमस्टान्सेस नाही असेल, पण ते थोडं लूज झालंय का. ह्याचं तेच आहे रे, फॅमिलीनी कसं असावं याचा डायग्राम असताना तर हो, सोपं तर झालं. सगळं तो सगळ्यांचंच डायग्रामच आयुष्य. नाहीये. नाहीये. Exactly. खरंच. म्हणजे तू जे Template म्हणतोय असतं. तू जे म्हणतोयस ते काही फॅमिलींमध्ये अजिबात नसेल, हा. आणि काही फॅमिलींना कळणार पण नाही की म्हणजे काय. Right. पण काही फॅमिलींना असं होईल की अरे हेच Correct हेच बोलला आत्ता घडलेलं आहे. सो देर इज नो डायग्राम There is अँड no देर शुड नॉट बी template. एनी काइंड ऑफ अ डायग्राम की एका फॅमिलीनं कसं असलं असं पाहिजे. पाहिजे. फॅमिलीनं त्यांना वाटेल तसं असायला पाहिजे, अँड दॅट इज गोइंग टू बी डिफरंट ऑल द रादर टाइम. त्यांना वाटतं तसेच ते असतात. असतात. Exactly. ते Correct. तसेच असतात. आपण शिकवायलाच जाऊ शकत नाही नाही जाऊ की शकत. आजकालच्या फॅमिलीनं कसं असलं नाही, पाहिजे obviously. किंवा आजकालच्या पोरांनी काय Right. करायला पाहिजे. वी आर नो बडी टू टीच देम, Right. बिकॉज वी डिड नॉट टीच आवर सेल्स आपण कसं असायला असायला पाहिजे. पाहिजे. आपण आपल्याला माहिती करत करत आपण घडत गेलो. घडत Right. गेलं. आपल्याला आधीच माहिती असतं की आपण असंच राहायला पाहिजे, तर आपण मग नसतो सोपं आहे जितके ना. जेन्युइन होत, जितके ओपन आपण होत. जेवढा मार खाल्लाय आणि ते तेवढ्या कॅज्युअली घेतलंय तेव्हा त्याचा मला नाही कधी झालाय ट्रॉमा, नाही. पण डझंट मीन की हिच्या आयुष्यात झालं तर हिला नसेल झालं. बरोबर. इट कॅन डिफर. आता आपण ह्याचं एक हे नाही बांधू शकत की असंच म्हणजे असायला ते असं पाहिजे. आहे की अंड उकडलं तर काय होतं आणि बटाटा उकडला तर काय Correct. होतं. Right. प्रोसेस तीच आहे, बट आउटकम Outcomes are Very क्या different. बात है. क्या बात. ओ, अंडण बटाटा. ओ माय गॉड. हा जो borrowed intelligence आमच्याकडनं येतो. राजसी इज माय पुकी महाराज. That is true. मी आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही प्रमोशन करतोय ना Yes. फर्स्ट क्लास दाबाड्याच्या निमित्ताने, मी हेमंतला परवाच असं म्हणाले की यापुढे आमच्यातलं कोणी नसेल प्रमोशनला तरी चालेल, राजसी सेंटरला पाहिजे प्रमोशनला. असले डायलॉग मारते ना काय काय, हे बॉरोड इंटेलिजन्स हे आज कळलं आम्हाला. त्या बहिणीला पहिले सांगायला तिला phone पाहिजे, करायला. आम्हाला पण एक दे ना script घेऊन या, काय काय बोलायचं. क्या बात है. क्या बात है. कारण मी ह्या पॉइंटला रिलेटच नाही करू शकत. हम्म. एक फॅमिली आहे पण तिला असं कुठे जायचं आणि तिला नाही जाता येत. माझे आजोबा जे आहेत, तर मला कधी ते सगळे जे भावंड आहेत त्यांच्यात मला कधीच हे अगदी आत्तापर्यंत काही वर्षांपूर्वीपर्यंत मला माहिती नव्हतं ते सख्खे नाहीयेत. हम्म. हा. कारण त्यांच्यावरची जनरेशन मी बघितलेली नाहीये कधीच. त्यात असं होतं की ते सावत्र पण होते, हम्म. हो. तरीही कोणाला हे माहिती नव्हतं हम्म. की ते सावत्र पण आहेत, ते सख्खे अजिबात नाहीयेत, पण ते एका घरात वाढलेले आहेत. हम्म. त्यांच्या आयांनी पण त्यांच्यावर हे संस्कार केले नाहीत की हा तुझा भाऊ नाहीये. हम्म. क्या बात है.
करेक्ट कारण Wow. माझ्या That's it. आजोबांना त्यांच्या Amazing. काकूनी लहानाचं मोठं केलं करेक्ट बरोबर. आणि ते तिच्याबद्दल एक अपशब्द ऐकूनही येऊ शकत नाही वाव इट्स की अमेझिंग. शी वॉज अ ब्रिलियंट वुमन अँड ही सेज इट टाइम अँड अगेन. करेक्ट वाव सो त्या नात्यापेक्षा त्या माणसाला जास्ती किंमत दिली तुम्ही करेक्ट तर सगळं छान आहे मग. हो. करेक्ट. आणि ह्याच्यातच बघ ना आपण एवढ्यातच बोलताना आजी आजोबांनी भावंडांकडे कसं पाहिलं, तू आई आपल्या आई वडिलांनी कसं पाहिलं, कसं आपण आणि आपल्या कसं नंतरची जनरेशन बरोबर. कसं बघ, त्याच्यात Yes. खूप तफावत आहे. एक्झॅक्टली. आणि मला फक्त एवढंच वाटतं की जे काही आपण बदललेलं बोलतोय तर ते काय माणूस काळानुसार. तसाच राहणार आहे, Correct. माणसाचे Exactly. इमोशन्स तसेच राहणार आहेत. प्रॉब्लेम फक्त एवढाच मला वाटतोय की आपण हलक्या कानाचे झालो. That is true. मग नात्यांबाबतीत सुद्धा असेल, सगळ्या. सोसायटी बाबतीत सुद्धा असेल, आपण पटकन अफेंड होतो, आपल्याला पटकन राग येतो आणि आपण आपल्याच मनामध्ये त्याचं एक वेगळं अझम्पशन तयार करतो आणि आपण तसेच जगतो. Right. पण जर का तो एक संवाद साधला गेला असता तर खरं तर ऑफेंड होण्यासारखं एवढं मोठं नाहीये, ते पटकन सॉल्व्ह करता Solve येण्यासारखं करता आहे. येण्यासारखं. ऍक्सेप्टन्स पण कमी झालाय आपला. एक्झॅक्टली. आपण शब्दांना घाबरायला लागलोय, हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि ते अनेक आपण वेळेला- बोलूच शकत नाही. ते अनेक वेळेला मला असं वाटतं न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे पण पण झालं. झालं असं. Correct. आपण जेव्हा जॉईंट एवढी भावंड एवढं सगळं एकत्र होतं तेव्हा सवयच होती की हा असाच ऍडजस्टमेंट आहे, करायची सवय हे होती. असंच आहे, हे आता आपण असं होतं की नाही माझं असं आहे, म्हणजे माझं स्वतःच आहे. बरोबर. आता असं होतं की नाही मी माझं कपाट, माझं घर, माझी बसायची जागा. पूर्वी असं नव्हतं नव्हतं. काही. दॅट इज ऑल्सो चेंज इव्हेंच्युअली. आणि ना आपल्याला ना मेसेजवरनं ना त्या माणसाचा आवाज नाही ऐकू येत. हा हे लक्षात घ्या कधी पण. Absolutely. म्हणजे एखाद्यानी जर का काही भांडण झालं असेल, आपली बहीण आपल्याला मेसेज करून म्हणते तुला काय गरज होती हे करायची, आपण कसं वाचणार तुला काय गरज होती हे करायची, पण तिचा साऊंड कसा असेल तुला काय गरज होती हे करायची, मे बी. मे या पण आपल्याला माहित नाही ना हा मेसेज साऊंड कसा होतोय. करेक्ट. आणि तो आपण आपल्या मनात ठरवलेला साऊंड असल्यामुळे आपण आपलं अझम्पशन तयार करतोय, पण कदाचित तो टोन वेगळा असेल यार. असेल. करेक्ट करेक्ट. मग आणि अजून डेंजरस गोष्ट ही आहे की त्याच्यासाठी आपण स्माइलीज जोडतो. हो अरे देवा, हा स्माइली माझा सगळ्यांना आहे, हा वाला जो आहे ना सगळ्यांना. अरे ते आपल्याकडे बऱ्याच वेळा ते रिपच्या पुढे वगैरे असं टाकतात ना, नंतर मला कळलं की ते 2 हात असे ते असं सेलिब्रेट करतात. ते हायफाय आहे असं मलाही नंतर कशा RIP च्या पुढे ना. हो हो का? असं बिलीफ आहे आता. हो ते असे हात फाय वाले हो का? कुठे कुठे स्माइली पाठवले बंद आहे यार. पण असं मी वाचलं की आता आपण जे सुरुवातीला प्री हिस्टॉरिक टाइम्स मध्ये जे कम्युनिकेशन असायचं पिक्चर्स आपण तसेच करायला. गोईंग बॅक टू दॅट पिक्टोग्राफिक कम्युनिकेशन कडे आपण परत परत जातो. जातो. शब्दावर कमी आणि इमोजीज वर जास्ती आधारित आहोत. दॅट इज ट्रू. म्हणजे आपण एखाद्याला कॉंग्रॅच्युलेशन नंतर फक्त एक फूल पाठवलंय का खूप नाचणाऱ्या बायका पाठवली, ती एक बाई त्याच्यावर येते depend करतं की किती काय हो, excitement. माझी इंटेन्सिटी त्याच्यावर ठरते. म्हणजे बायकोला लव्ह यू नंतर किती पप्प्या जात आहेत हो हो याच्यावर. हो हो. असं नाहीये काय आमच्यामध्ये, पण करावं लागतं. लक्षात आहे ना तुला हे सगळं चालू आहे. आमचाही PR असतो की वेगळा, तो करावा लागतो वा नवऱ्यांचा. वा वा वा. PR करना पडता है हमें. पण I think आम्ही फिल्म मध्ये हेच दाखवलंय की ती कम्युनिकेशन गॅपमुळे जो काही Right. तिढा Correct. येतो हम्म. तो बोलून खूप खरं पटकन सोडवता येऊ सोडवण्यासारखा शकतो. असतो तो. Right. आणि तो बोळा मोकळा होऊन ते पाणी खळखळत वाहत राहिलं पाहिजे. कितवा हा तिसरा चौथा पाचवा मला तर 4-5 भेटले. ऐक ना. Can I go? Can we stop this interview now, please? मला कारण आता मला काही नाही येणार आहे बोलता. माझं संपलंय. कुकी महाराज बोलले की महाराज बोलले, बरोबर आहे. महाराज बोलले. मला आता Okay. कशाचीही गरज त्या नाही. बहिणीचा नंबर हा तू मी बोलून घेऊ का? तुमच्याच फिल्मचं प्रमोशन करायचं चालेल. Yes, yes. सो फर्स्ट क्लास दाभाडे हा पिक्चर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. काय गंमत असणार आहे हे सगळं आता तुमच्या आमच्या सगळ्या इंटरव्ह्यूवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल. नक्की जा आणि कमेंटमध्ये सांगा की हा एपिसोड कसा वाटला, किती आवडला, तुम्ही रिलेट केलात का, आणि आरपार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Thank you. Thank you.